आपण आज भारतीय राज्यघटना हा विषय आहे. याच्यामध्ये आपण सिलेबस डिस्कस करून आपण एक प्रश्नांचं स्वरूप कसं असतं आणि त्याच्यावर अभ्यास कसा केला पाहिजे यावर सेशन घेणार आहोत. ठीक आहे. तत्पूर्वी मला सांगा, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का राजगुरू? ठीक आहे. आणि टेक्निकली प्रॉब्लेम सगळे क्लिअर आहेत का मला एक कमेंट बॉक्स मध्ये सांगा, म्हणजे आपण स्टार्ट करूया. ठीक आहे. चला, राजगुरू, अक्षता, चला बघा, सर्वोदय करिअर इन्स्टिट्यूट मध्ये आपण जे काही हे कंबाईंड ग्रुप बी आणि सी हे जी बॅच घेत आहोत, याच्यामध्ये हा जो आजचा विषय आपला तो राज्यघटना, अर्थात आपल्या भारतीय राज्यघटना आपण जर तुम्ही पाहिला असेल तर नवीन सिलेबस, अर्थात नवीन सिलेबस म्हणजे काय की 2023 पासून जो कंबाईनचा पॅटर्न बदलला आहे, या बदललेल्या पॅटर्न नुसार जे आपली पूर्व परीक्षा असेल आणि मुख्य परीक्षा असेल, आणि हा जो काही पूर्व आणि मुख्यचा भाग आहे, अभ्यासक्रम आहे, याच्यामध्ये तुम्ही एक ऑब्झर्व केली असेल गोष्ट तर 2023 पूर्वी अर्थात 2022 पर्यंतच्या परीक्षेमध्ये या पॉलिटी या विषयाला पूर्व परीक्षेमध्ये अर्थात प्रिलिम्स मध्ये, कंबाईंड प्रिलिम्स मध्ये वेटेज काय होतं मित्रांनो, तर वेटेज होतं 10 प्रश्नांचं. कंबाईंड प्रिलिम्स मध्ये वेटेज होतं 10 प्रश्नांचं 2022 पर्यंत हा फॅक्ट होता. परंतु आता जर आपण पाहिलं की 2023 पासनं हा जो काही बदललेला पॅटर्न म्हणतो आपण याला, याच्यापासून कंबाईनची जी काही बॅच असणार आहे, कंबाईन मध्ये जे काय असणार आहे, कंबाईन प्री आणि कंबाईन बी आणि सी एकत्र एक झाले. एक पहिला बदल की एकत्र झाले, क्लिअर आहे? यस. चला, पहिला बदल काय की एकत्र झाले, एकत्रीकरण म्हणजे बी आणि सी एकत्रीकरण झाले. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, आता बी साठी बी, सी साठी वेगळं होतं, आता काही तो विषय राहिलाच नाहीये. पण 23 पासून अजून एक बदलला पॅटर्न म्हणजे काय, सिलेबस मध्ये काय झालंय, बदल झाला, चेंज झाला, म्हणजे वेटेज आहे ते. पूर्वी इतिहास, भूगोल या विषयांना महत्व 15 प्रश्नांचं होतं आणि पॉलिटीला 10 प्रश्नांचं असायचं, प्रीला आणि 10 प्रश्नांचं मेन्सला. सध्या जर आपण पाहिलं तर प्रिलिम्स साठी जो काही वेटेज असणार आहे तो मग लक्षात घ्या, हे 15 प्रश्नांचं केलं. ठीक आहे, 15 प्रश्नांचं वेटेज केलेलं आपल्याला, म्हणजे आपल्याला हे महत्वाचा विषय आहे. ठीक आहे, हा आपला खूप महत्वाचा विषय आहे. दुसरी गोष्ट अशी की हा विषय मुख्य परीक्षेला आपल्या कुठे आहे, कंबाईनच्या मुख्य परीक्षेला सुद्धा आहे, आणि याच्यामध्ये आपल्याला किती प्रश्न विचारले आहेत, 15 प्रश्न. ठीक आहे, मेन्स मध्ये सुद्धा आपल्याला 15 प्रश्न याच्यावर विचारले जाणार, लक्षात ठेवायचे. म्हणून हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. एक मी तुम्हाला पेपर दाखवणार आहे, कारण आपण ज्यावेळेस शून्यापासून सुरुवात करतो, ज्यावेळेस आपल्याला कुठं जायचं असतं त्यावेळेस तो रस्ता परिपूर्णपणे आपल्याला माहित असला पाहिजे, म्हणजे कोणत्या मार्गे जातोय आपण, कसं जायचं आपलं स्टार्ट केलंय आपण, परंतु जायचं कसं आहे ही दिशा माहित असली पाहिजे. त्यावेळेस योग्य दिशेने आपण मार्गक्रमण करतो, अन्यथा नाही करत. अर्थात स्लॅब असल्या त्यांनी भारतीय राज्यघटना म्हणून, आणि ही भारतीय राज्यघटना किंवा राज्यव्यवस्था या सर्व पद्धतीने त्यांनी आपल्या सिलेबस मध्ये सांगितले. याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही फक्त बेसिकच करा किंवा तुम्ही फक्त केंद्राचे संबंध करा, मूलभूत हक्कच करा, असं काही डिवाइड केलेलं नाही किंवा ते वेगवेगळं दिलेलं नाही. आपल्याला त्यांनी सांगितले भारतीय राज्यघटना. या राज्यघटनेमध्ये आपण काय केलं पाहिजे हे करण्यापूर्वी आपण काय करणार, आपण जसं एखादी कोणतंही कार्य करत असताना एखाद्या अनुभवी व्यक्तीला आपण विचारतो की काय करायला पाहिजे. ठीक आहे, काय करायला पाहिजे, तसं आपला हा एक मार्गदर्शक या विषयामध्ये कोणताही विषय असतो त्याचा मार्गदर्शक कोण असतो, तर मार्गदर्शक असतो आपला हा क्वेश्चन पेपर. ठीक आहे, मार्गदर्शक असतो पण आपला हा क्वेश्चन पेपर, लक्षात ठेवायचे. हे क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. हा जो काही पेपर आहे आपला तो कधीचा आहे, 2023 चा पेपर आहे, आता झालेला. 2023 मध्ये तुम्हाला झालेला एक पेपर आहे, तुम्हाला दाखवतो. कधीचा पेपर आहे हा, 30 एप्रिल 2023, पहिलाच पेपर झाला होता, लक्षात ठेवा. याच्यामध्ये आपला पहिला प्रश्न इथे विचारलाय की महाविद्यालयाबद्दल खाली विधाने, असत्य विधाने ओळखा. एक बघा, असत्य विधाने 4 विधाने दिले आणि याच्यावर आपलं असत्य म्हणजे फक्त एक निवडायचं की चुकीचं कोणतं आहे. ठीक आहे, चुकीचं कोणतं आहे म्हणजे आपल्याला याच्यावर एक कळणार आहे की महाधिवक्त्यावर प्रश्न येतोय. महाधिवक्ता हा राज्य शासनाचा सर्वोच्च कायदा अधिकारी असतो. मग
याचा आपल्याला अभ्यास करावा लागतो का? करावा लागतो. इत्यंभूत अभ्यास आपल्याला करावा लागतो, लक्षात ठेवायचे. मग हे जे प्रश्न विचारले जातात ते एक प्रश्न अर्थात या 15 प्रश्नांना त्यांनी कुठला सिलेबस सांगितलाय तर लक्षात घ्यायचं आपला बेसिक. आपली ज्यावेळेस राज्यघटना अस्तित्वात आली त्यावेळेस जर पाहायचं म्हटलं तर याच्यामध्ये किती 22 भागांमध्ये विभाजित करण्यात आली. 22 भाग, ठीक आहे. 395 कलमे, ठीक आहे. आणि याच्यामध्ये 8 परिशिष्टे होती. 8 परिशिष्टे होती, ठीक आहे. आता या बेसिक घटनेवर अर्थात आपला प्रश्न याच्यावर विचारला जाणार आहे. लक्षात घ्यायचे 395 कलम जे आहेत ते शेवटचा क्रमांक जो आज सुद्धा आहे तो 395 आहे. 395 मध्ये वाढ झालेली नाहीये. पण उपकलम मिळून, उपकलम म्हणजे या कलमाला कलम जोडलं जातं. अर्थात आपल्याकडे जर आपण पाहायचं म्हणलं तर कलम 51 ए जोडले. का जोडलं? मूलभूत कर्तव्य समाविष्ट केले मध्ये, ठीक आहे. मग काळानुरूप या घटनेमध्ये बदल करावे लागतात. पण 26 जानेवारी 1950 ला ज्यावेळेस आपण घटना स्वीकृत केली त्या दिवशी काय होतं तर याचं स्वरूप असं होतं की 22 भाग, 395 कलमे आणि 8 परिशिष्टे. काळानुरूप याच्यामध्ये बदल झाला आणि आज 25 भाग, ठीक आहे. इथं जवळपास 484 कलमे आहेत आणि याच्यामध्ये ही परिशिष्टे आहेत ती 12 आहेत. लक्षात ठेवायचे परिशिष्टे किती आहेत? 12. आज घडला आपण विचार केला तर म्हणजेच आपल्याला प्रश्न फक्त 8 वर नाही विचारला होता तर आपला प्रश्न ह्या 12 पृष्ठावर विचारला जाणार आहे. आपला प्रश्न ह्या 484 प्लस कलमांवर विचारला जाणार आहे आणि 25 भागावर विचारला कुठेही विचारला जाईल. तसंच फक्त यांच्यावरच प्रश्न येईल. याच्या अनुषंगाने ज्या काही बाबी असतात अर्थात संसदीय शासन प्रणाली म्हणजे काय असते, संघराज्य शासन प्रणाली म्हणजे काय असते, ठीक आहे. संसदीय शासन प्रणाली, संघराज्य शासन प्रणाली कम्पेअर. आपण जर समजा अमेरिकेची घटना असेल किंवा आपण ब्रिटिश राज्य घटना असेल तिथून आपण आपली मूळ आपलं ब्रिटिश राज्य घटनेतून आहे. अर्थात ब्रिटिश राज्य घटना जी आहे किंवा तिथली संघराज्य तिथली पद्धत आहे त्यावरून आपण ही पद्धत स्वीकारली. कारण काय होतं याच्या मागे की आपल्या परिचयाची असणारी ही संसदीय शासन प्रणाली किंवा ती पद्धत ही आपल्या परिचयाची ती आपल्याला माहित होती, ठीक आहे. म्हणून ती आपण स्वीकारली आणि ती योग्य सुद्धा आहे. मग काही गोष्टी असतात की अमेरिकेतल्या घटनेमध्ये वेगळ्या आहेत, आपल्या घटनेमध्ये वेगळ्या आहेत. तुम्हाला जर बेसिकच म्हणायचं झालं तर अमेरिकेचा राष्ट्रपती जो असतो अर्थात त्याला राष्ट्राध्यक्ष म्हणतो आपण, यांना 2 टर्म फक्त ते काय करू शकतात त्या पदावर जाऊ शकतात. तिसरी टर्म त्यांना निवडणूक लढवता येत नाहीये. मग आपल्याकडे कसं आहे नाहीये, कितीही वेळा आपल्याकडे ते पुनर्नियुक्त होऊ शकतात, ठीक आहे. या वेगवेगळ्या तरतुदी आहेत म्हणजे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत या सगळ्याच वेगवेगळ्या बऱ्याच तरतुदी आहेत, ठीक आहे. मग आपल्याला अभ्यास काय करायचा या 25 भागांचा करायचा आहे. आपला अभ्यास करायचा 84 कलमांचा ह्या 12 परिशिष्टांचा, ठीक आहे. म्हणजे आपण एक 25 भाग सोबत कलम शिकत असतो आणि परिशिष्ट आपल्याला वेगळे शिकावं लागतं, ठीक आहे. म्हणजे नुकतंच जे आपण पाहिलं नुकतंच म्हणजे त्याला खूप दिवस झाले की 1992च्या वेळेस 73-74 घटना दुरुस्त झाली आणि त्यावेळेसपासून 11 आणि 12 परिशिष्ट आले, ठीक आहे. आपण जर पाहिलं तर काय मग याच्यामध्ये काय केलं होतं दुरुस्तीनुसार ते टाकलेला भाग आहे. मग हे आता इथपर्यंत आलेली बेसिक घटना आहे. लक्षात घ्यायचं आपलं हे जे 15 प्रश्न आहेत त्या 15 प्रश्नांचा आपल्याला इथं सांगतो मी तुम्हाला. मी स्वतः 11 वेळेस मेन्स दिले, 11 वेळेस. आणि 11 वेळेस मेन्स दिल्या म्हणजे त्या 11 मेन्स आणि त्या 11 प्री, ठीक आहे. ह्या 11 प्री लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये या 15 प्रश्न आहेत ना, पूर्वी 10 होते. 10 पैकी 10 प्रश्न बरोबर मी प्रत्येक वेळेस आणले पॉलिटिक्समध्ये आणि आताही प्रश्न 15 पैकी 15 बरोबर येऊ शकतात, तुमचे सुद्धा येऊ शकतात. कारण आपले गेस असतो. आपण अभ्यास करताना परिपूर्ण केलाच पाहिजे पण आपले त्याचा क्लू कळायला पाहिजे की कीवर्ड कळायला पाहिजे की प्रश्न कुठल्या घटकावर येतो कसा येतो, ठीक आहे. म्हणजे तुम्ही वाचत असताना तुम्ही अभ्यास करत असताना तुम्हाला कळायला पाहिजे याच्यावर प्रश्न पडू शकतो. बरं मग पडला तर कसा पडू शकतो. उदाहरणार्थ मी तुम्हाला दाखवलं काय सांगितलं तुम्हाला इथे की हे आपल्याकडे याच्यावर प्रश्न आला बघा इथे महाधिवक्तावर. म्हणजे हे जे महाधिवक्ता असतात हे महाधिवक्ता हे घटनेच्या कलम 165 नुसार तरतूद केली आहे, ठीक आहे. आणि याच्यावर त्याने असत्य विधान ओळखायला सांगितलंय. आता हा प्रश्न 1 लाईनर म्हणूयात आपण कारण हे 4 पैकी एकच ऑप्शन आपल्याला निवडायचं. पण इथंच असा प्रश्न असतो हे 4 प्रश्न दिले हे 4 ऑप्शन खाली AB बरोबर BC बरोबर CD बरोबर, ठीक आहे. तर तुम्हाला थोडं किचकट जाऊ शकतो. लक्षात घ्या महाधिवक्त्याची नियुक्ती राष्ट्रपती करता हा जर एक पॉइंट त्यांनी विचारला त्याच्यावर अजून कसा प्रश्न येऊ शकतो, अजून कोणत्या अँगलला प्रश्न येऊ शकतो हा आपण प्रश्न अनालिसिस करणार. बघा तुमच्याकडे
मार्केटमध्ये पुस्तकं असतात, PYQ चे असतात किंवा अनालिसिसचे असतात. लक्षात ठेवा, PYQ चे असतात, अनालिसिसचे असतात. मग अशा कंडिशन मध्ये तुम्ही पुस्तक घेता. ठीक आहे भूषण, आपण पुस्तक घेतो आणि ती वाचून काढतो. बघा, वाचायचे नाही म्हणजे वाचायचे, पण लक्षात घ्यायचं फक्त वाचायचे नाहीये, आपल्याला त्याचं अनालिसिस करायचं. स्वतः दुसऱ्यानं आपल्या उंजळीत टाकले आणि आपलं किंवा दुसऱ्याच्या उंजळीनं आपल्याला पाजले पाणी, तर ते नाही चालणार. आपण स्वतः उठायचं, स्वतः घ्यायचं, स्वतः प्यायचं, त्यावेळेस तुम्ही परिपूर्ण असणार आहे. बघा सांगा, आता एवढं असतं की क्लासमध्ये डायरेक्ट तुमच्या शास्त्रात द्यायला घ्या प्या, ते आपल्यासाठी मारक आहे. ठीक आहे, आपल्यासाठी मारक आहे. सगळ्या सुविधा असणाऱ्या व्यक्तीला एक्सरसाइज साठी ग्राउंडवर पडायला जावं लागतं. ठीक आहे, आणि जी व्यक्ती सुविधा नाही तिला कधीच ग्राउंडला जावं लागत नाही, कारण ती स्वतः अनुभवात मानली असते, प्रॅक्टिकली आली असते, ती सुदृढ बनली असते. ह्याच्यावर जर आपण अनालिसिस केलं, प्रश्नपत्रिका घ्यायच्या PYQ, तुम्हाला सांगतो मित्रांनो, दुसऱ्या जुन्या प्रश्नपत्रिका घ्यायच्या, जुन्या प्रश्नपत्रिका, त्याचा प्रत्येक प्रश्नाचं अगदी चिरफाड करायची, विश्लेषण करायचं. मग या 4 प्रकारे प्रश्न आला, हे चुकीचं आहे. ठीक आहे, तर मग आपल्याला अजून याच्यावर कोणत्या अँगलला प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, कोणत्या अँगलला प्रश्न येऊ शकतो. मग एक काम करायचं, समजा तुम्ही 5 वर्षच्या प्रश्नपत्रिका काढलं, त्याच्यावर जर त्या प्री मेन्स अशा 10 प्रश्न पत्रिकेमध्ये जर 3 क्वेश्चन असतील, तर 3 क्वेश्चनच्या चूक आणि बरोबर असणारे मुद्दे घ्यायचे, लक्षात विचारत घ्यायचे आणि अभ्यासाला पुढे चालू करायचं. तुम्ही महाधिवक्ता हा घटक वाचत असताना त्याच्यावर आले प्रत्येक क्वेश्चन तुम्ही अनालिसिस करायचं आहे, प्रत्येक क्वेश्चन. मग तुम्हाला तिथं अँगल लक्षात येतो की अरे असा प्रश्न विचारलाय, पुढच्या वेळेस कसा पडू शकतो. ठीक आहे, ही तुम्हाला इथं कळून जातं. हे तुम्हाला सांगण्याचा उद्देश होता. पुढे आपले एक विचारले जनहित याचिकांसंदर्भात. ठीक आहे, भारतातील उच्च न्यायालय बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही असे विचारले, म्हणजे बरोबर नसणारे विधान. इथं पण एक वन लाईनर क्वेश्चन आहे, फक्त आपल्याला एकच निवडायचं. ठीक आहे, एकच निवडायचं. आणि दुसरी एक गोष्ट अशी सांगतो तुम्हाला, मी कम्पेअर जर पाहिलं तर नियुक्ती राष्ट्रपती करतात, नियुक्ती राज्यपाल करतात. बस तुम्हाला कुठंच जायचं नाही, इथंच उत्तर आहे तुमचं. दोन्ही वरचे तुम्हाला येत असू, वरचे 1 नंबर किंवा खालचा 4 नंबर, तुम्हाला येते का नाही हे काही घेणं नाही. याला म्हणायचं एलिमिनेशन मेथड. अर्थात प्रश्न आलाय हा जनहित उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर. ठीक आहे, म्हणजे आपला न्यायव्यवस्थेवर प्रश्न आहे. मग उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर असा प्रश्न विचारलाय, कम्पेअर करायचं सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसंदर्भात. मग त्यांची तरतूद काय, त्यावेळेस हा आपला अभ्यास योग्य दिशेने होत असं लक्षात ठेवायचंय. मग आपण इथं 15 पैकी 15 आता वेटेज राहिलंय, 15 पैकी 15 प्रश्न आपण बरोबर आणणारच, आणणार म्हणजे आणणार. ठीक आहे, लक्षात घ्या, फक्त आपला रट्टा नाही मारायचा. तुम्ही फक्त आणि फक्त घेतलं पुस्तक वाच, त्याला आपण भूकंपट्टी म्हणतो, म्हणजे अर्थ न समजता केलेलं पाठांतर. ते न करता आपल्याला योग्य दिशेने जायचंय. अर्थात बघा, तुम्हाला एक सांगतो मी, आपला जो आज आपण विषय जो घेणार आहे त्याचा, आपण सरनामा घेणार, राज्यघटनेचा सरनामा यावर पाहणार आहोत. सरनाम्यावर प्रश्न आले, कसे प्रश्न येतात की सरनाम्याबद्दल एक खटला होता बेलवार युनियन मध्ये. प्रथम सरनामा हा चर्चेत आला की सरनाम्यामध्ये काय सांगितलंय, सरनाम्यामधून कोणत्या बाबी प्रदर्शित होतात, ठीक आहे, किंवा प्रस्तुत होतात. मग त्याच्यावर न्यायालयाने जे काही 2-3 वेळेस निर्णय दिले, 3 वेळेस न्यायालयाने दिलेले निर्णय हे कोणत्या प्रकारचे. ठीक आहे, कोणत्या निर्णयामध्ये खटल्यामध्ये न्यायालयाने काय निर्णय दिला. मग सरनाम्याचा इतिहास, बरं सरनाम्याबद्दल केलेली टीका, सर्वात महत्वाचा आयोगाचा आवडता प्रश्न सरनाम्यावर केलेली टीका किंवा सरनाम्यावरच गेलेलं गुणगान, या 2 बाबी होतो. मग इथे हे आपण शिकत असताना आपल्याला 2024 ला जी काही होणारी पूर्व परीक्षा असणार आहे मित्रांनो, 2024च्या या प्रिलिम्स मध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात, आउट ऑफ. आणि ते आउट ऑफ मार्क्स मिळवण्यासाठी मी तुम्हाला इथे फंडा सांगितला, तो फंडा घ्यायच्या विचारामध्ये आणि हे भाग साईडला मांडायचे. हे 12 माझ्याकडे सगळ्या नोट्स आहेत, त्या 12 जी आपले हे आहेत परिशिष्टे, हे 12 परिशिष्टे अख्या एकदम चार्ट मध्ये मांडलेत व्यवस्थित. समोर घ्यायचा, त्याच्यावर आलेले प्रश्न एका साईडला घ्यायचे, अभ्यास लागायचं. ठीक आहे, 484 कलमाचे प्रश्न बाहेर जात नाही आणि 25 भाग आहेत. हे 25 भाग म्हणजे ही जी काही 1 पासून 484 पर्यंत, ठीक आहे, ही जी 484 पर्यंतची कलम आहे, याचे भाग हे याचे किती भाग पडले, 1 ते 25. ठीक आहे, मग आपल्याकडे सगळं सर्वात प्रथम जर आपलं पाहायचं म्हटलं काय, तर आपला पाहणार उद्देशिका किंवा सरनामा. याचा इतिहास आपल्याला आधी माहित असला पाहिजे. एक, आपल्या त्यावेळेस आपल्याला त्रिमंत्री योजनेनुसार भारतामध्ये घटना समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला, तेव्हा अर्थात आपल्या 389 सदस्यांच्या या
घटना समितीमध्ये यांचं पहिलं अधिवेशन झालं होतं कधी? 9 डिसेंबर 1946 ला पहिलं अधिवेशनाची पहिली बैठक झाली. आणि यामध्ये फ्रान्सच्या पद्धतीचं अनुकरण करून अर्थात सच्चिदानंद सिन्हा हे ज्येष्ठ सदस्य होते, यांना तात्पुरतं अध्यक्ष केलं होतं. आणि यांच्या ह्या तात्पुरत्या अध्यक्ष 9 डिसेंबरच्या तात्पुरत्या अध्यक्षपदाने 11 डिसेंबरला अर्थात दुसऱ्या बैठकीमध्ये कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून पुन्हा राजेंद्र प्रसाद यांना नियुक्त केलं होतं. ठीक आहे, म्हणजे आपल्या संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते? राजेंद्र प्रसाद. मग लक्षात घ्या, राजेंद्र प्रसाद दुसरी गोष्ट मस्त म्हणजे पहिला जो आपला भाग झाला की पहिला काय होतं की 9 डिसेंबर 1946 ला पहिली बैठक पार पडली, की म्हणजे पहिलं अधिवेशन होतं 9 डिसेंबर पासून चालू झालं. त्या पहिल्या अधिवेशनामध्ये पहिलं महत्वाचं काम की 9 डिसेंबरची बैठक. त्यानंतर दुसरं महत्वाचं काम की 11 डिसेंबरला काय झालं होतं की कायमस्वरूपी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष मिळाले होते. आणि तिसरी घटना होती ती 13 डिसेंबर 1946. बघा, तिसरी घटना होती ती 13 डिसेंबर 1946. ठीक आहे, 13 डिसेंबर 1946 रोजी काय एक पंडित जवाहरलाल नेहरूंद्वारे ठीक आहे एक काय केला होता? उद्दिष्टांचा ठराव मांडण्यात आला होता. उद्दिष्टांचा ठराव. मग या उद्दिष्टांच्या ठरावामध्ये होतं काय? हा उद्दिष्टांचा ठराव म्हणजे काय? आज जे तुमच्यापुढे सरनामा आहे तोच उद्दिष्टांचा ठराव होता, लक्षात ठेवायचं. जो सरनामा होता या सरनामा हा उद्दिष्टांचा ठराव होता. आपण ज्यावेळेस 1946च्या 13 डिसेंबर या दिवशी पंडित नेहरूंनी एक ठराव मांडला आणि हा ठराव अर्थात किती पहिलं अधिवेशन होतं, लक्षात ठेवायचं, पहिले अधिवेशन. आणि हा ठराव मग लगेच मंजूर झाला का? नाही. मग ह्या ठरावामध्ये काय होतं? जो ठराव होता तो ठराव जशाच तसा थोड्या काही बदलांसह आपण राज्यघटनेच्या काय केलं? सुरुवातीला सरनामा किंवा प्रस्ताविका, त्याला आपण प्रियंबल म्हणतो ना, काय म्हणतो? सरनामा किंवा प्रस्ताविका म्हणून आपण राज्यघटनेच्या सुरुवातीला घेतला. अर्थात आपली राज्यघटना लिहिल्याच्या नंतर ह्या घटनेमध्ये समाविष्ट केला सुरुवातीला. ठीक आहे, जसं की आपण एखादं पुस्तक लिहितो आणि पुस्तक लिहिल्याच्या नंतर त्याला टायटल काय असलं पाहिजे, त्याच्याबद्दल काय मध्ये फर्स्ट पेजला काय असलं पाहिजे, कोणाच्या तिथं अभिप्राय असले पाहिजे वगैरे वगैरे, जे आपण नंतर ठरवतो, तसं हा सरनामा घेतला नंतर. लक्षात घ्या, मग हा सरनामा जी उद्दिष्टांचा ठराव आहे, हा उद्दिष्टांचा ठराव दुसरं अधिवेशन कधीच आहे? दुसरे अधिवेशन. लक्षात ठेवायचं, दुसरे अधिवेशन कधी चालू झालं मित्रांनो? आपल्या घटना समितीचे. ठीक आहे, आपल्या घटना समितीचे एकूण किती झाले अधिवेशन? लक्षात घ्या, आपल्या घटना समितीचे एकूण 11 अधिवेशन झाले. 11 अधिवेशन, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. अर्थात आपण जी 9 डिसेंबर 1946 पासून ठीक आहे ते 26 नोव्हेंबर 1949 करा हिशोब करा. 46 3 49 3 वर्ष झाले. बर, 9 डिसेंबर 26 नोव्हेंबर मध्ये फरक किती राहिला? त्या 9 डिसेंबरला गेलो असतो आपण 3 वर्ष झाले असते, पण 9 डिसेंबर ते 26 नोव्हेंबर याचा फरक म्हणजे काय? 26 आणि 4 30 आणि 9 13 दिवस कमी झाले, 12 दिवस. ठीक आहे ना, 12 दिवस कमी झाले म्हणजे 1 वर्षाला 12 दिवस कमी, म्हणून 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. काय होतं याचं उत्तर? 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. मग लक्षात ठेवायचं ना, आधी काय गरज नाही पाठ करायची. 1 डिसेंबर 9 डिसेंबरला आपलं पहिलं अधिवेशन चालू झालं आणि शेवटचं अधिवेशन झालं 26 नोव्हेंबरला घटना स्वीकृत केली, विषय संपला. घटना लिहायला किती कालावधी लागला रे? घटना लिहायला किती कालावधी लागला? 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. कसा लागला? 9 डिसेंबरला पहिली बैठक, 26 नोव्हेंबरला घटना स्वीकृत केली. या दरम्यानचा कालावधी हा दिवसात मोजतो. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस याला म्हणायचं. ठीक आहे, मग ह्या 2 वर्ष 11 महिने 18 दिवसामध्ये जे आपली किती अधिवेशन झाली? अधिवेशन झाली ती एकूण आपली हे 11. ठीक आहे, 11 अधिवेशन झाली. पहिलं अधिवेशन 9 डिसेंबर 1946 चालू झालं आणि डिसेंबर 46 मध्ये संपलं. ठीक आहे, या अधिवेशनामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी झाल्या त्या 9 डिसेंबर 11 डिसेंबर आणि 13 डिसेंबर. ठीक आहे, त्या 13 डिसेंबरला जी घटना घडली ते उद्दिष्टांचा ठराव मांडला पंडित नेहरूंनी. परीक्षेला प्रश्न विचारलाय कधी मांडला आणि कुणी मांडला? 3 वेळा प्रश्नाला याच्यावर. कशावर? त्या 13 डिसेंबर वाला
आणि पुणे मंडळाच्यावर आलाय. आणि अजून एक गोष्ट, दुसऱ्या अधिवेशनामध्ये हे झालं 20 जानेवारी 1947. अर्थात 20 जानेवारी 1947 ला अधिवेशन दुसरं चालू झालं. या दुसऱ्या अधिवेशनामध्ये कधी 22 जानेवारी लक्षात ठेवायचे, 22 जानेवारी 1947 हा 22 जानेवारी 1947 या दिवशी काय केलं, या दिवशी उद्दिष्टांचा ठराव काय झाला, पास झाला. लक्षात ठेवायचे, पास. आणि कसा झाला, एकमताने पास झाला, सर्वांची सहमती होती. सर्वांच्या सहमतीने हा आपल्या घटना समितीने हा ठराव पास केला. काय उद्दिष्टांचा ठराव म्हटलं त्याला. मग आपल्या हे 11 अधिवेशने मी इथे लिहिले, 11 अधिवेशने. ठीक आहे, 11 अधिवेशने. ठीक आहे, मग लक्षात ठेवा की 11 अधिवेशने या दरम्यान पार पडली. ठीक आहे, या दरम्यान पार पडली, ही गोष्ट माहित असली पाहिजे. ठीक आहे, दुसरी गोष्ट, पहिल्या अधिवेशनामध्ये 9 डिसेंबर अर्थात 13 डिसेंबर 1946 ला नेहरूंद्वारे उद्दिष्ट ठराव मांडला. दुसऱ्या अधिवेशनामध्ये 22 जानेवारी 1947 ला पास झाला. याच्यावर एक प्रश्न आलाय, खरी याच्यावर प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न आहे याच्यावर. ठीक आहे, प्रश्न आहे याच्यावर, प्रश्न आहे याच्यावर. ठीक आहे, 3 प्रश्न हे या 3 घटकावर प्रश्न आले. आणि प्रश्न असे, प्रश्नांची संख्या आहे 6. म्हणजे एकूण परीक्षामध्ये 5-6 वर्षात लागलेल्या जर सगळ्या परीक्षांचा आढावा आपण घेतला तर किती प्रश्न आले, 6 प्रश्न आहेत माझ्याकडे. ठीक आहे, लक्षात घ्या, हा फॅक्ट आहे आणि आपल्याला फॅक्टच लागतंय. कंबाईनची तयारी करतात, राज्याची एमपीएससी तयारी करतात, फॅक्ट तुम्हाला सोडून चालणार नाही. कन्सेप्ट तर पाहिजेतच आपल्याला, पण फॅक्ट विसरायचा नाहीये. काही असे विषय आहेत की याच्यामध्ये तुम्हाला फॅक्ट लक्षात घ्या. तुम्ही जर आता आपण पाहिलं की पेपर आहे 30 एप्रिलचा, हाच याच्यामध्ये तारखा आहेत, ज्या तारखा विचारल्यात बघा, किती तारखा विचारल्यात. घटनेवर इथं घटनानिमित्त प्रक्रियेवर तारीख विचारली आहे, 1919 कार्याची तारीख विचारली आहे. फॅक्ट्स खूप महत्वाचे असतात, तिथं तुक्का चालत नाहीये. तुमची इलिमिनेशन मेथड जास्त प्रमाणे काम करत नाहीये, त्यामुळं त्या गोष्टी माहित असल्या पाहिजे आपल्याला. ठीक आहे, आता हा सरनाम्याचा हा झाला थोडा इतिहास, ओझरता इतिहास म्हणून आपल्याला. मग सरनामा काय, तर सरनामा हा आहे. ठीक आहे, मग हे तुम्हाला दिसतंय का, एक दिसतंय, लक्षात घ्या. इथे काय, आम्ही भारताचे लोक, सुरुवात ना याच्यावर 4 प्रश्न आहेत, याच्यावर 4 प्रश्न आहेत. हा असं जशा तसा आपण पाठ करायचा. आपण जनगणमन अधिनायक जे हे जसं पाठ करतो ना तसा पाठ करायचा. याच्यावर 4 प्रश्न फक्त याच्यावर. मग हे घेतले कुठून, त्याच्यावर अजून वेगळे प्रश्न आहेत. ठीक आहे, अगदी आवडीचा विषय हा. लक्षात घ्या, आम्ही भारताचे भारताचे एक सार्वभौम, पहिला शब्द काय इथं, सार्वभौम. दुसरा शब्द काय, समाजवादी. तिसरा शब्द आहे धर्मनिरपेक्ष. चौथा शब्द आहे लोकशाही. आणि 5वा शब्द आहे गणराज्य. परीक्षेला प्रश्न विचारतात, सिक्वेन्स लावा म्हणून. 2018 कंबाईन परीक्षा काय विचारतात, सिक्वेन्स लावा. अर्थात हे जे शब्द आहेत ह्यांचा क्रमानुसार मांडणी करा. ठीक आहे, बरं. मग इथे काय म्हणतो मी, भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य. सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य. लक्षात ठेवायचं, हा सिक्वेन्स आहे. आणि आपला हेच विचार, किंवा आपला खाली 4 ऑप्शन दिल्यातले, समाजवादी धर्मनिरपेक्ष सार्वभौम आणि लोकशाही, आणि विचारतील याचातला पहिला शब्द कोणता. ठीक आहे, विचारलेले आहेत. मग आपल्याला या पद्धतीनं सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य लक्षात ठेवायचे. समाजवादी धर्मनिरपेक्ष हे जे 2 शब्द आहेत आणि खाली एकात्मता हे 3 शब्द. 42वी घटना दुरुस्ती 1976 मिनी राज्यघटना म्हटलं तिला, त्या दिवशी इथं या समाविष्ट करण्यात आलं. पूर्वी नव्हते, पूर्वी स्पष्टपणे उल्लेख नव्हता. ठीक आहे, मग आताही ते आपण पाहिलं बघा. आम्ही एक भारताचे सार्वभौम, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, इथं पहिला मुद्दा आला, सामाजिक, आर्थिक, राजनैतिक किंवा राजकीय म्हणतो आपण. ठीक आहे, हे तिसरा काय, न्याय. हा न्याय. आणि प्रश्न विचारलाय, काय विचारलाय प्रश्न बघा, 2017च्या कंबाईनचा प्रश्न आहे. न्याय, समानता, स्वातंत्र्य, बंधुता हे 4 पर्याय दिलेत. 1, 2, 3, 4 आणि प्रश्न विचारलाय. या 4 खालील पर्यायापैकी सरनाम्यानुसार पहिला शब्द कोणता, आणि त्याचं उत्तर आहे न्याय. का बरं, कारण आता आपण इथून वरचा हा भाग हा सोडून इथं पाहिला. ठीक आहे, याच्यावर प्रश्नाला सिक्वेन्स नुसार, याच्यावर प्रश्नाला सिक्वेन्स नुसार, याच्यावर प्रश्नाला पहिला कोणता.
सामाजिक आर्थिक राजनैतिक आधी समाज, पुन्हा समाजासाठी लागणार अर्थ म्हणजे पैसा, ठीक आहे, आपलं जगणं महत्वाचं आहे आधी म्हणून आधी सामाजिक शब्द आहे. त्यासाठी जगण्यासाठी अर्थ दुसरा नंबर आपली महत्वाची गरज आहे पैसा, आणि त्याच्यानंतर तुम्हाला राजकीय स्वातंत्र्य असेल किंवा राजकीय भाग आला, म्हणून याला सामाजिक आर्थिक राजनैतिक सारा, ठीक आहे. लक्षात ठेवायचे की न्याय, कोणता न्याय देण्यात आपला, आपली घटना आपल्या लोकांना, भारतीय लोकांना कोणता न्याय देते, सामाजिक आर्थिक आणि राजकीय, ठीक आहे. तसंच हे झाला पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट स्टार्ट होतो विचारपासून. विचार, ठीक आहे, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचे स्वातंत्र्य. आपला घटना कोणतं स्वातंत्र्य देते, मी इथे एक पेज ऍड करतो, ठीक आहे. आता मी काय म्हटलं की पहिला एक प्रश्न आहे की सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष, ठीक है, धर्म निरपेक्ष लोकशाही गणराज्य, ठीक आहे, लोकशाही गणराज्य हा सिक्वेन्स आहे आपला, लक्षात ठेवायचे. याच्यानंतर आपण पाहिले इकडे काय सांगितलं, हा पहिला भाग. त्यानंतर म्हणजे घडवण्याचा व नागरिकांचा सर्व नागरिकांस काय, आपला देश जो आहे तो कसा घडवायचा, सर्व समाजातील धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य असलं पाहिजे. तसं सर्व नागरिकांना आणि काय, सामाजिक आर्थिक राजकीय न्याय, सामाजिक आर्थिक सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो. आणि राजकीय काय, राजकीय न्याय देण्याचा प्रयत्न करू असं त्याच्यामध्ये सांगितलं. सगळे काय केलंय, सामाजिक आर्थिक राजकीय न्याय, पुढे विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना. काय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना. लक्षात घ्यायचे, राज्य घटनेच्या कलम 25 नुसार तुम्ही कोणत्याही धर्माचं आचरण करू शकता. तुम्हाला तुमच्या धर्माचं आचरण करण्यास स्वातंत्र्य आहे, ठीक आहे, स्वातंत्र्य. लक्षात ठेवायचंय तुमची श्रद्धा म्हणजे तुम्हाला कोणत्या धर्माविषयी श्रद्धा आहे, तुमची कोणत्या कशाविषयी श्रद्धा आहे, उपासना करणे म्हणजे प्रार्थना करणे, विश्वास, अभिव्यक्ती म्हणजे तुमचं कलम 19 नुसार आपल्याला दिलेलं स्वातंत्र्य. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचं स्वातंत्र्य आपल्याला घटनेने दिलंय. कुठं, सरनाम्यामध्ये सांगितलंय, ठीक आहे. आपल्याला सरनाम्यामध्ये हेच सांगितलंय की विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचं तुम्हाला स्वातंत्र्य आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता कोणताही, तुम्ही व्यक्त होऊ शकता. घटना कलम 19(1), ठीक आहे, 19(2), 19(3) म्हणजे 19 आपले 6 स्वातंत्र्य सध्या पण, ठीक आहे. पुढे म्हणजे एक तर सामाजिक आर्थिक राजकीय न्याय देणार दाखला, एक पहिला हा भाग झाला, ठीक आहे. आणि हे दुसरा काय, स्वातंत्र्य. मग स्वातंत्र्य कोणत्या प्रकारचं असेल तर हे, ठीक आहे. न्याय कोणत्या प्रकारचा असेल तर हा. पुढे आलो आपण, या इकडे बघा, दर्जाची व संधीची समानता. आता याच्यामध्ये तुमचा दर्जा, एक दर्जा व संधीची, ठीक आहे. आता दर्जाची आणि संधीची काय असणार आहे, समानता लक्षात ठेवायची. आता मला सांगा, एक कायद्यापुढे सर्व समान असतील, कायद्यापुढे सर्व समान असतील म्हणजे एखादी व्यक्ती, कोणती व्यक्ती असो, त्या व्यक्तीने जर एखादा गुन्हा केला असेल तर ती एखाद्या सर्वोच्च पदावर असू दे किंवा गरीब असू दे, त्या व्यक्तीला कायद्यानुसार सेमच काय असणार आहे, शिक्षा असणार आहे किंवा नियमान्वये असणार आहे न्याय. समजा एखाद्या व्यक्तीनं जर एखादा खून केला असेल तर त्या व्यक्तीला मोठी आहे म्हणून 3 वर्ष शिक्षा, आणि एखादी व्यक्ती गरीब आहे किंवा जी प्रसिद्ध नाही अशा व्यक्तीला 10 वर्ष शिक्षा, असा आपला कायदा सांगत नाही. आपला कायदा खून या व्याख्या करतो, खुनासाठी 10 वर्ष शिक्षा किंवा मृत्यूदंड असं सांगतो, ठीक आहे. त्यामुळे इथं काय असणार आहे, संधी आणि दर्जाची समानता. दर्जा समान असेल तुमचा आणि तुम्हाला असणारी संधी पण समान असतील. अर्थात तुम्ही कोणी असेल, प्रत्येकाने ग्रॅज्युएशन झालं असेल, तुम्ही डीसी होऊ शकता, IAS होऊ शकता, तुम्हाला संधीची समानता आहे, ठीक आहे, तुम्हाला समानता आहे. मग ही समानता आहे काही बाबतीमध्ये, अर्थात घटनेच्या कलम 15 आणि 16 मध्ये जे आपलं आरक्षण म्हणतो ना, घटनेनं
कोणतं आरक्षण मान्य केले? महिला विषयीचं आरक्षण मान्य केलं. एससी एसटी साठी काही तरतुदी आहेत मान्य केले, लक्षात ठेवायचे. मग दर्जाची आणि संधीची सर्वांना समानता असेल, मग ज्याचा त्याचा कर्तृत्व असेल तसा तुम्ही तुमचं तिथं त्याची संधी घेऊ शकता. अर्थात दोन व्यक्ती दोन्हीने सगळी समान संधी दिली आहे, पण त्यांनी एकाला टॅलेंट जास्त आहे म्हणून तो सक्सेस झाला, एकाला नाही म्हणून तो सक्सेस झाला नाही. ठीक आहे, मग तिथं आपण म्हणतो संधी दिली नाहीये, प्रत्येकाला संधी मिळणारच आहे. एनी ग्रॅज्युएशन कुणीही फॉर्म भरा, थोडक्यात. ठीक आहे, समानता. आता याच्यामध्ये पुढचा पॉईंट बघा काय, ही समानता झाल्यानंतर निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता, व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता. हा एकात्मता शब्द 42वी घटना दुरुस्ती 1976 या द्वारे घातलाय. म्हणजे कोणता? समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. ठीक आहे, लक्षात घ्यायचं. यांची आश्वासन देणारी बंधुता. चौथा पॉईंट काय आपला? बंधुता. लक्षात ठेवायचं. व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता. ठीक आहे, यांचे आश्वासन देणारी. बघा लक्षात येतात. व्यक्तीची प्रतिष्ठा म्हणजे तुमची प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे समाजामध्ये. ठीक आहे, व ठीक आहे, व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची म्हणजे देशाची एकता. आता आपण एक भारत, एक देश, एक निवडणूक, एक भारत ऐकलंच ना. व एकात्मता, एकात्मता, एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी कोण? बंधुता. म्हणजे आपण लक्षात ठेवायचंय, तुम्ही जे म्हणता ना आपल्या घटना, याचा उल्लेख कुठे? मग हे पुढे दिले आपल्याला, याच्यात सांगितलंय. पण घटना कलम 19 मध्ये सांगितलं ना आपलं, दिले ना. काय दिले? तुम्ही स्वतः व्यक्ती स्वातंत्र्य, तुम्हाला तुम्ही स्वतः कुठेही बोलू शकता, लिहू शकता, वाचू शकता. ठीक आहे, म्हणजे तुम्ही व्यक्त होऊ शकता. मग माहितीचा अधिकार आपल्याला कशाने मिळाला? कलम 19(1) मध्ये जे काही 6 आपल्याला स्वातंत्र्य दिले, त्याचं पहिलं आहे ते उपकलम 1 मधलं ए, म्हणजे 19(1)(a) व्यक्त होणे स्वातंत्र्य, वाचन स्वातंत्र्य, श्रवण स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य. ठीक आहे, यानुसार मग तुम्हाला भाषण करण्यास स्वातंत्र्य, तुम्हाला जर जगामध्ये भारतामध्ये कुठेही स्थायिक होण्यास स्वातंत्र्य आहे, या भारतामध्ये तुम्हाला संचार करण्यास स्वातंत्र्य आहे. मग जे काही बिहारीचा मुद्द्यामध्ये आला होता, महाराष्ट्राच्या बाहेरून जे महाराष्ट्रात लोंढे येतात, म्हणजे काही लोक येतात, यांना तुम्ही विरोध करू शकता का? तर घटनेचा विचार केला तर तुम्ही त्यांना विरोध करू शकत नाही, कारण तुम्ही कुठे जन्माला आलात, तुम्ही एक भारताचे एक नागरिक आहात. संपूर्ण भारत हा तुमचा आहे. ठीक आहे, भारत माझा देश आहे, सुरुवातीला सांगितलंय. म्हणजे तिथं व्यक्तीची प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे, राष्ट्राची एकता आणि एकात्मता सुद्धा राखली गेली पाहिजे, याची बंधुता. म्हणजे यांचे आश्वासन देणारी बंधुता, म्हणजे आपल्या हम सब साथ है किंवा हम सब एक है, पूर्ण भारत हे तुमचं घर आहे असं राहिले पाहिजे. आणि घटनेमध्ये आपल्या 19(1) जे उपकलम आहे त्याच्यामध्ये आपला 6 नंबर स्वातंत्र्य काय सांगते? 5 आणि 6 नंबर. 5 मध्ये सांगते की तुम्ही कुठेही संचार करू शकता, म्हणजे पूर्ण भारतभर तुम्ही फिरू शकता, तुमच्या जीविताला धोका नाही, कारण तुम्हाला संरक्षण आहे फिरण्याचं. पुढे काय सांगितलं होतं? 6वा नंबरचा, की तुम्ही भारतात कुठेही स्थायिक होऊ शकता आणि कुठेही तुम्ही व्यवसाय करू शकता. म्हणजे 5 नंबरला सांगते कुठेही फिरू शकता आणि स्थायिक होऊ शकता, आणि 6 नंबर सांगते तुम्ही कुठेही एखादा व्यवसाय करू शकता, तुम्हाला व्यवसाय स्वातंत्र्य. म्हणजे बाहेरच्या व्यक्ती इथे येऊन किंवा आपण बाहेर जाऊन, म्हणजे भारतामध्ये कोणत्याही राज्यात स्थायिक होऊ शकतो आणि तिथं व्यवसाय करू शकतो. आणि हे याचं आश्वासन देणारे बंधुता निर्माण करणे म्हणजे शासनाचं कर्तव्य, हे आम्ही करू असं आपल्याला काय सांगतंय? हे सरनामा सांगतंय, लक्षात ठेवायचे. पुढे आलो आपण बघा, की प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्ण निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 याद्वारे संविधान अंगीकृत करत आहोत व अधिनियमित करत आहोत. लक्षात घ्यायचे, इथं याच्यावरही प्रश्न विचारलाय आपल्याला. काय प्रश्न विचारलाय? याच्यात कोणता उल्लेख आहे? 26 नोव्हेंबर 1949 या तारखेचा उल्लेख आहे, लक्षात ठेवायचा. मग काही जणांना प्रश्न पडतो, आपली घटना अंमलात कधी आली? 26 जानेवारी 1950. बरं, घटनेचा स्वीकार कधी केला किंवा स्वीकृत कधी केली? 26 नोव्हेंबर 1949 आणि अंमलबजावणी कधी झाली? तर 26 जानेवारी 1950. म्हणजे 49 ते 50 मध्ये 2 महिने काय केले? एक बघा, ज्यावेळेस 1930 रावी नदी काठी 1919ला रावी नदी काठी एक अधिवेशन झालं होतं काँग्रेसचं, त्याच्यामध्ये संपूर्ण स्वराज्य ठराव मांडण्यात आला होता, पास करण्यात आला होता. आणि त्यावेळेस त्यांनी
एक भारताचं स्वातंत्र्य संपूर्ण स्वराज्य दिन म्हणून साजरा केला होता किंवा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला होता 26 जानेवारी 1930 च्या वेळी. त्याचा ऐतिहासिक त्याची काय त्याचा संदर्भ होता, ऐतिहासिक संदर्भ. त्यासाठी त्यांनी 26 जानेवारी 1950 ची वाट पाहिली. लक्षात ठेवायचे, परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो की 26 जानेवारी हा दिवस का निवडला. लक्षात. मग इथं बघा, आता मी याला फोडतो, याला मी आता फोडतो. एक जास्त मला चिटबिट दिसेल, याला व्यवस्थित वाचायचंय. आणि हे फक्त वाचायचं नाही तर याचा अभ्यास कसा करायचा आहे, हे असा करायचा. लक्षात घ्यायचं काय, आपल्याला एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी काय करणार आहोत तर सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय द्यायचा, हे पहिला भाग आहे आपला. दुसरं काय उद्दिष्ट आहे तर विचार, अभिव्यक्ती, काय विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचं स्वातंत्र्य द्यायचं व्यक्तींना. कुणाला, देशात असणाऱ्या लोकांना. तिसरं दर्जाची व संधीची समानता, हे चौथं आहे. ठीक आहे. आणि याच्यानंतर आपल्याला विचारलंय काय, हे तिसरं आहे की व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता व एकात्मता यांची आश्वासन देणारी बंधुता, हे चौथा भाग आहे. आपल्याला न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता असा सिक्वेन्स विचारू शकतात. ठीक आहे. किंवा यातलं पहिलं कोण, दुसरं कोणतं विचारू शकतात. तुम्हाला त्याची फाईल पीडीएफ, या सगळ्या प्रश्नांची याच्यावर आलेल्या पीडीएफ एकत्र करून मी ऍपवर टाकतो. ठीक आहे, पुस्तक टाकतील की या सरनाम्यावर आतापर्यंत कोणते प्रश्न आले, कशा पद्धतीने आले, मग तुम्हाला हे लेक्चर समजेल. ठीक आहे. प्रश्न असा विचारला जातो, एक प्रश्न याच्यावर असा विचारला जातो, दोन प्रश्न याच्यावर असा विचारला जातो, तीन प्रश्न याच्यावर असा विचारला जातो, चार याच्यावर, पाच आणि याच्यावर असाही प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. किंवा तुम्हाला एखादा कोणताही शब्द घेतला, तिथं सामाजिक घेतील किंवा अभिव्यक्ती देतील, ही संधीची घेतील किंवा मग राष्ट्राची किंवा एकात्मता याचाही सांगतील, सिक्वेन्स सांगा. ठीक आहे. किंवा सांगतील आपल्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कोणत्या शब्दाचा उल्लेख नाही किंवा कोणता स्वातंत्र्य आपल्याला नाहीये, किंवा आपला सरनामा, भारतीय घटनेचा सरनामा खालीलपैकी कोणता शब्द काय करते ना, प्रस्तुत करत नाही किंवा प्रदर्शित करत नाही, किंवा आपल्याला कोणती संधी देत नाही, अशाही प्रकारचा प्रश्न विचारला असतो. सांगता येत नाही, पण आपण चौकोनी चिरा असलं पाहिजे. कसाही प्रश्न विचारतो, तो कायचं नाही. तुम्ही त्या अभ्यास करून जा ना, विचारते कसा विचारत असाल. ठीक आहे ना, तुम्ही तयार आहेत ना, काय हरकत, कसाही विचारतो, याच्या बाहेर येत नाही. पण आपलं काय होतं माहिती का, आपण हेच नीट करत नाही. ठीक आहे. आपण हेच नीट करत नाही म्हणून प्रॉब्लेम होतो. मग आता हे तुम्हाला वाचलं, तुम्हाला कळलं काय, फक्त तुम्हाला न्याय, स्वातंत्र्य, समाधान बनता येईल राईट अक्षरामध्ये, आणि हे वरचे दिले प्रश्न बाकी ठिकाणी येतो, लक्षात घ्यायचं. मग तुम्हाला याची पार्श्वभूमी समजली सरनाम्याची. 11 अधिवेशन झाले आपली. त्या 11 अधिवेशन म्हणजे 9 डिसेंबर 1946 पहिलं अधिवेशन झालं आणि 26 नोव्हेंबर 1949 शेवटचं अधिवेशन पार पडलं. या दरम्यान एकूण 11 अधिवेशन झाली. ह्या 11 अधिवेशनाचा कालावधी गणला जातो या 9 डिसेंबर पासून 26 नोव्हेंबर पर्यंत. असा कालावधी आता 2 वर्ष 11 महिने 18 दिवस होता. घटना लिहायला कालावधी किती लागला, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस, अर्थात 161 दिवसच कालावधी लागलाय. प्रॉपर कालावधी प्रत्यक्ष कामकाजाचा. पहिला अधिवेशन 13 डिसेंबरला पहिला अधिवेशन झाले. 9 डिसेंबर 11 डिसेंबर 13 डिसेंबरला आपला सरनामा मांडला. पंडित नेहरूंनी त्याला उद्दिष्ट ठराव म्हटलं त्यावेळेस. दुसरं अधिवेशन झालं 22 जानेवारी 1947 ला, त्यावेळेस हा पास करण्यात आला. इथे 3 प्रश्न येऊ शकतात, आले इथं प्रश्न आला, याच्यावर प्रश्न आले. ठीक आहे, हा बेस लक्षात घ्यायचा आहे. आणि तुम्हाला हे जे आपला सरनामा आहे, हा सरनामा मी तुम्हाला या पद्धतीने समजून सांगितला की सुटसुटीत कसा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, त्यामुळे हा तुम्हाला बघा, मला एक सांगा मित्रांनो, जेवढा मी तुम्हाला आता क्लिअर केलाय भाग, हे एवढा छोटासा फक्त प्रियम सरनामा म्हणजे काय तो वाचून दाखवलाय किंवा त्याच्यातला प्रश्न कसा येतो तो ते एक्सप्लेन केला मी तुम्हाला. अजून सविस्तर मी हे फक्त एक घटक बघा, शोरूम म्हणजे काय, समाजवादी काय, धर्मनिरपेक्ष काय, लोकशाही काय, गणराज्य काय, हे सगळं मी एक पॉईंट क्लिअर करणार आहे. हे सविस्तर अजून डिस्कस करायचे, अजून तर काहीच नाही झालं. पण हा जो बेस सांगितला मी तुम्हाला, हा बेस समजला का, याची मी तुम्हाला बेसच सांगितलं, फक्त सरनाम्याचा हा बेस सांगितला, प्रश्न कसा येऊ शकतो वगैरे काय, हा बेस तुम्हाला समजला का, मला एक कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा. म्हणजे आपण पुढे प्रत्यक्षात हे जे वर्ड आहे ते काय आहे, समाजवादी म्हणजे काय, धर्मनिरपेक्ष म्हणजे काय, हे आपल्याला शिकायचं सविस्तर. चला प्लीज कमेंट करा मला.
चला समजलं. यस यस. चला आता हा जो पुढचा एक पॉइंट आहे तो आपण क्लिअर करूया. अक्षता, राजू, संजय, भूषण, रेश्मा, ठीक आहे. चल हा जो आपला सरनाम आहे हा सरनाम आपला 4 पॉइंट क्लिअर करतो. आपल्या या सरनाम्यातून एक 4 मुद्दे आहेत. हे असे 4 मुद्दे आहेत की जे काय करतोय आपल्याला 4 मुद्दे क्लिअर करतो सरनामा. ठीक आहे. त्याच्यातून 4 मुद्दे असे क्लिअर येतात ज्यामध्ये काय असले की राज्यघटनेच्या अधिकाराचं उगमस्थान काय, राज्यघटनेच्या प्राधिकाराचं उगमस्थान काय आहे. तर लक्षात घ्यायचंय याच्यामध्ये तुम्हाला शोध भेटतंय का. ठीक आहे. भारताचे लोक, आम्ही भारताचे लोक. हा सुरुवात आहे. सुरुवात काय मित्रांनो, आम्ही भारताचे लोक. मग आपल्या परीक्षेला प्रश्न विचारला जातो की राज्यघटनेच्या सरनाम्यातून प्रदर्शित होणार काय, कोणता भाग प्रदर्शित होतोय किंवा कोणते मुद्दे तुम्हाला कळून जातात. लक्षात घ्यायचंय आम्ही भारतीय लोक. इथं इकडे लक्षात घ्या. आणि शेवट बघा संविधान आहे. आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 याद्वारे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. म्हणजे इथं सुरुवात केली आम्ही भारतीय लोक म्हणून आणि याचा शेवट झाला एक स्वतः प्रत आम्ही करत आहोत. हे घटना समितीमध्ये असणारे 299 सदस्य. ठीक आहे. घटना समिती असणारे 299 सदस्य किंवा इतर जे असणारे लोक एवढेच इथं मर्यादित नाहीये. तर आज त्यांनी फक्त प्रतिनिधी म्हणून बनवलाय पण हे संपूर्ण भारतीयांसाठी अर्पण करून घेतलंय. लक्षात ठेवायचंय. मग याच्यात काय होतं की इथं असणारा जो काही सर्वोच्च कोण असणार याच्यामध्ये तर लोक म्हणजे जनता आणि भारतीय लोक. सर्वोच्च कोण आहे, भारतीय लोक. म्हणजे ही सत्ता ही जी काही प्रक्रिया घडणार आहे की आम्ही न्याय देऊ, समता, स्वातंत्र्य, बंधुता प्रस्थापित करू, समाज, ही कोण करणार आहे. मग आम्ही भारतीय लोक. मग आम्ही भारतीय लोक कसे, तर आम्ही भारतीय लोक म्हणजेच आम्ही निवडून दिलेल्या प्रतिनिधीद्वारे करणार. मग हे प्रत्येक 5 वर्षाला आपण प्रतिनिधी निवडून देतो. म्हणजे अंतिम सत्ता कोणाची, जनतेची. लक्षात ठेवायचंय. मग पहिलाच पॉईंट काय होतो, पहिलाच पॉईंट काय होतो इथं की घटनेचे प्राधिकार कोणाचं उगमस्थान आहे. बघा घटनेने तिचे प्राधिकार भारतीय नागरिकांकडून प्राप्त केले आहेत असे उद्देशिकेत नमूद केलेलं आहे. पहिलाच पॉईंट आहे का नमूद आहे. आम्ही भारतीय लोक स्वतःच अर्पण करत आहोत. मग या लक्षात ठेवायचे हे नागरिकांकडून प्राप्त केले आहे. काय तिचे प्राधिकार, घटनेने प्राधिकार नागरिकांकडून प्राप्त केले हे आपल्या इथं अत्यंत महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, दुसरा अजून काय भाग व्यक्त होतो की भारतीय राज्यघटनेचे स्वरूप कसं असणार आहे. कसं असणार आहे स्वरूप, भारतीय राज्यघटनेचे स्वरूप कसं असेल. परत या इकडे. तुम्हाला इथं तुम्ही मुद्दे क्लिअर करा. इथे या, तुम्हाला इथे दिसले पाहिजे. हा तुम्हाला ओळखला पाहिजे. स्वरूप कसं असेल, समाजवादी असणार आहे. स्वरूप कसं असणार आहे, धर्मनिरपेक्ष असणार आहे. स्वरूप कसं असणार आहे, सार्वभौम असणार आहे. स्वरूप लोकशाही असणार आहे. गणराज्य असणार आहे. गणराज्य म्हणजे लोकांचं राज्य. गणराज्य असणार म्हणजे काय, लोकांचं राज्य आहे. ठीक आहे. प्रजासत्ताक आहेत आपण. मग याला ऑप्शनल शब्द काय, प्रजासत्ताक. लक्षात ठेवायचे. गणराज्य म्हणजे प्रजासत्ताक. ठीक आहे. प्रजाची सत्ता असणे, लोकांची सत्ता असणे आहे का नाही याच्यामध्ये. गणराज्य याचा अर्थ जनतेचं राज्य. प्रजा त्यालाच पर्याय शब्द प्रजासत्ताक. याचा अर्थ प्रजेचं राज्य. राज्याचं नाही राज्य, तर प्रजेचं राज्य आहे. मग सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. मग घटनेचं स्वरूप कसं आहे आपलं, ते स्वरूप आहे. तुम्हाला विचारलं की सरनाम्यातून काय प्रदर्शित होतं, तर आपल्या घटनेचं स्वरूप अर्थात आपल्या देशाचं स्वरूप कसं असणार आहे. कारण देश घटनेनुसार चालतोय. ठीक आहे. देश घटनेनुसार चालतोय. पण आपला काय येतोय की भारतीय राज्याचे स्वरूप कसं असेल, तर भारतीय राज्याचं स्वरूप बघा. भारत हे एक काय असणार आहे, सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि प्रजासत्ताक. अर्थात याला आपण काय म्हणतो, गणराज्य. हा पर्यायी शब्द आहे मित्रांनो. तुम्हाला असं वाटेल तिकडं गणराज्य लिहिला, इथं प्रदेश टाकलेला आहे. दोन्हीचा अर्थ एकच.
ठीक आहे, जनतेचं राज्य असणं. ठीक आहे, मग प्रजासत्ताक राज्य असल्याची उद्घोषणा उद्देशिकेद्वारे करण्यात आली आहे. का हो, सुरुवातच आहे. आम्ही भारताचे लोक, ठीक आहे, सार्वभौम समाज धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा प्रयत्न. ठीक आहे का नाही? लक्षात घ्या हा सिक्वेन्स, हे शब्द. आता आपल्याकडे सार्वभौम म्हणजे काय, समाजवादी म्हणजे काय, धर्मनिरपेक्ष म्हणजे काय असतं, लोकशाही म्हणजे काय, प्रजासत्ताक म्हणजे काय. बरं, आपण धर्मनिरपेक्ष समाजवादी हे शब्द नंतर ऍड केले. का केले? आधी काय होतं का त्याचा अंश भारत याच्यामध्ये घटनेमध्ये होता. फक्त काय इशारा दिला होता. काय दिला होता इशारा तुम्हाला? आधी जा, निघून जा. ठीक आहे, मग तुम्हाला एखाद्याने काय केलं इशारा करून? जा, निघून जा म्हणून सांगितलं. तुम्हाला आपल्याला सेन्स नसल्यामुळे आपल्याला समजलं नाही की याने आपला इशारा केला, जा बाबा तिथून. ठीक आहे, मग शेवटी त्यांनी काय केलं? अरे जाणार निघून, असं स्पष्ट शब्दात सांगितलं. दोन्हीचा अर्थ एकच. अस्पष्ट शब्दात इशारा करून सांगितलं काय आणि स्पष्ट शब्दात सांगितलं काय, दोन्हीचा अर्थ तेच आहे. ही टाईप होती. धर्मनिरपेक्ष आपण आहोतच पूर्वीपासून, समाजवादी आपण आहोतच पूर्वीपासून, पण घटनेत शब्दाचा फक्त उल्लेख नव्हता इथे, बाकीकडे होता. ठीक आहे, मग कुठे होता पाहायचंय आपल्याला. उद्दिष्ट काय आपली? आता मी तुम्हाला हे सांगितलं, इकडे या. हे घटनेचं स्वरूप आहे. घटनेचं स्वरूप कोणतं? हे स्वरूप लक्षात ठेवायचे. घटनेचं स्वरूप हा पहिला पार्ट आपला. आणि हे जे काही 4 पॉइंट आहेत आपले, हे काय असणार आहेत? ठीक आहे, हे काय असणार आहेत? उद्दिष्टे. घटनेची उद्दिष्टे ती उद्दिष्टे. आमच्या देशात स्वरूप कसं असेल तर सार्वभौम असेल, म्हणजे याच्यावर कोणाचं अतिक्रमण होऊ शकत नाही, स्वातंत्र्य असणार आहे, समाजवादी असणार आहे, लोकशाही धर्मनिरपेक्ष गणराज्य असणार आहे. ठीक आहे, मग याची उद्दिष्टे काय आहेत? की आम्ही उद्दिष्ट आमचं की सामाजिक आर्थिक न्याय प्रस्थापित करणे. आमचं दुसरं उद्दिष्ट काय? विचार, अभिव्यक्ती, विश्वास, अवकाश यांचं काय? स्वातंत्र्य देणे. आमचं उद्दिष्ट काय? तर दर्जाची आणि संधीची समानता निर्माण करणे. आणि आमचं उद्दिष्ट काय? तर व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकत्मता टिकली पाहिजे, असं काय, अशी बंधुता निर्माण करणे. हे आमचं उद्दिष्ट आहे, असं इथंच व्यक्त केले. आपलं लक्षात ठेवायचं. तुम्हाला विचारतील या शब्दामध्ये काय घटनेचं स्वरूप स्पष्ट करणारा खालीलपैकी कोणता भाग आहे? तर घटनेचं स्वरूप स्पष्ट करणारा कोणता भाग आहे तर तुम्हाला कळला. ठीक आहे, संविधानाचे उद्दिष्ट काय आपल्या? तिसरा प्रकार संविधानाचे उद्दिष्ट काय आहेत? न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता. समता किंवा समानता, इथे पर्यायी शब्द समता सुद्धा वापरला जातो. हे पर्यायी शब्द लक्षात ठेवा. ठीक आहे, याचा उद्दिष्टे म्हणून उल्लेख आहे. आणि उद्दिष्टे म्हणून उल्लेख आहे का? हो. ठीक आहे, कुठे आहे? जसं की काही शब्दामध्ये काही जे अल्फाबेट त्याचा सायलेंट असतात. या इकडे. ठीक आहे, बघा, घडण्याचं त्यांच्या सर्व नागरिकांना सामाजिक आर्थिक न्याय, विचारार्थिक स्वातंत्र्य, दर्जाची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्यांचे सर्व व्यक्तीची प्रतिष्ठा आणि प्रतिष्ठा, एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करतो. प्रवर्धित करण्याचा काय? संकल्पपूर्वक निर्धार करतो. याचा अर्थ तुम्ही संकल्प करतात, मला आता काय करायचंय. ठीक आहे, या गोष्टी करायचं आपला. इथून या इथपर्यंतच्या गोष्टी आपल्याला करायच्या, त्या न्याय, स्वातंत्र्य आणि समानता आणि बंधुता प्रस्थापित करायची. ते इथं आपण सांगतो. या शेवटचं वाक्य सांगतोय की आम्हाला काय करायचंय. ठीक आहे, मग हे काय करावं म्हणून हा सरनामा काय सांगतो तुम्हाला, काय करायचे हे तुम्हाला सरनामा सांगतो, लक्षात ठेवायचं. मग यापुढे ठीक आहे काय केलं इथे, तर ही स्वातंत्र्य, समानता, बंधुता यांचा उद्दिष्ट म्हणून उल्लेख करण्यात आलाय. समजला उद्देश कसा आहे ते. आणि चौथा पॉईंट जर क्लिअर होतो तो म्हणजे राज्यघटना स्वीकारण्याची तारीख आहे का प्रिअम्बल मध्ये आपल्या याच्यामध्ये आहे का? शेवटी सुरुवातीला बघा आहे का खाली? हो. कुठे आहे? आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 या रोजी. याच्यातून काय कळतं? आम्ही घटना स्वीकृत कधी केली. मग आपण जे लिहितो ना आपला प्रश्न विचारतो, घटना स्वीकृत करण्याचा खाली कोणत्या दिवशी केली, दिनांक कोणता. ठीक आहे, फॅक्च्युअल प्रश्न. तर तो इथून आपल्याला मिळतो. इथून मिळतो आपल्याला. कोणाच्या पुस्तकात लिहिलाय वगैरे काय नाही माहिती आपल्याला. त्या पुस्तकात काय लिहिलंय? इथं आहे म्हणून लिहिलंय. मग आपल्याला मिळाला कुठून? इथून. आपल्याला मिळाला कुठून? इथून. ठीक आहे, म्हणजे या घटनेच्या आपल्या सरनाम्यातून कोणत्या बाबी प्रदर्शित होतात. ठीक आहे, लक्षात ठेवा. उद्देशिकेतील मुद्दे कोणते? तर उद्देशिका 4 मुद्दे किंवा घटक सूचित करते. हे 4 घटक कोणते आहेत?
पहिला आहे उगमस्थान काय आहे तर भारतीय लोक, ठीक आहे. दुसरा आहे स्वरूप कसं असेल देशाचं आपल्या, ठीक आहे. राज्याचा याचा अर्थ देशाचा असतो. सार्वभौम समाजवादी धर्माचे लोकशाही गणराज्य या स्वरूपाचं असेल. बर, उद्दिष्ट काय असतील आपल्या देशात आपली, तर न्याय, कोणता सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय स्थापित करणे. स्वातंत्र्य कोणतं आहे बघा, स्वातंत्र्य बघा, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना, आहे का. विचार, अभिव्यक्ती, सुरुवात शिकवे, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचं स्वातंत्र्य असणार आहे आपल्याला. पुढे अजून काय, समानता. कोणती, दर्जाची आणि संधीची समानता, म्हणजे तुमचा दर्जा सर आणि संधी ही समानता सगळ्यांसाठी असेल, ठीक आहे. बंधुता, बंधुता. आता यामध्ये आपल्याला काय सांगितलंय बंधुतेमध्ये, या इकडे चौथा ऑप्शन काय सांगितलंय, बंधुता. राष्ट्राची प्रतिष्ठा, सॉरी व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता किंवा एकात्मता, हे असं हे निर्माण करणारी बंधुता पाहिजे आपल्याला, ठीक आहे. म्हणजे तुम्ही प्रादेशिक वाद इथं करता कामा नये, लक्षात ठेवायचे. मग हे झाले उद्दिष्ट आपली 4 प्रकारची, ठीक आहे. आणि घटना स्वीकारल्याची तारीख कोणती आहे, 26 नोव्हेंबर 1949 ही तारीख राज्यघटना स्वीकारल्याची तारीख म्हणून उद्देशिकेत नमूद केली आहे. हे 4 पॉईंट नमूद आहेत. कोणता नमूद आहे, हे नमूद आहे, हे नमूद आहे, हा नमूद आहे, हा नमूद आहे. फक्त तुम्हाला ओळखता पाहिजे उद्दिष्ट म्हणजे कोणते ते, याला उद्दिष्ट म्हणतात. तारीख तुम्हाला कळून जाते. तुम्हाला स्वरूप म्हणजे काय ते कळून जाते. सुरुवातीलाच आपल्या घटना कशी असेल हे सांगितलंय आणि प्राधिकार कुठे आहे तर त्याच्या सुरुवातीला सांगितले. सुरुवातीला सांगितलं तुमचं उगमस्थान कुठं असून नागरिकांकडनं, कारण आम्ही भारतीय लोकांचा उल्लेख आहे, ठीक आहे. पुढे या स्वरूप सांगितलं 2 नंबरला. 3 नंबरला जो काय भला मोठा एक एवढा भाग दिला ना त्याच्यामध्ये आपलं उद्दिष्ट सांगितलं, ठीक आहे, एकदम इन डिटेल्स मध्ये. आणि चौथं शेवटी आपलं सांगितलंय राज्यघटना स्वीकारल्याची तारीख, ठीक आहे. मग आपलं जर पाहायचं म्हटलं तर याच्यामध्ये ज्या संकल्पना आहेत, कोणत्या संकल्पना आहेत आपल्याकडे, सार्वभौम समाजवादी धर्मांपैकी लोकशाही गणराज्य असतं काय, न्याय काय, बंधुता काय, तर हे बघा आपल्याकडे. लक्षात ठेवा आपल्या संकल्पना, आपल्या संज्ञा आपल्या डिटेल्स मध्ये पाहिजे. कोणत्या, एक सार्वभौम म्हणजे काय असतं, दुसरं समाजवादी म्हणजे काय, धर्मनिरपेक्ष काय, लोकशाही काय आणि प्रजासत्ताक काय, हे आपलं काय आहे राज्यघटनेचं आपलं आहे स्वरूप, ठीक आहे. ही आपल्या इन डिटेल्स पाहिजे आहे. आणि हा दुसरा आपला पार्ट काय इथे तर उद्दिष्टे, ठीक आहे. ही उद्दिष्टे काय आहे लक्षात ठेवायची. कोणती उद्दिष्ट आपली, न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता या संज्ञा पाहिजेत. आणि या संज्ञा आपल्याला इथे आता इन डिटेल्स पाहिजेत. लक्षात ठेवा स्वरूप कोणते, उद्दिष्ट कोणते. मग पहिलं काय, सार्वभौम म्हणजे काय असलं पाहिजे. सार्वभौम म्हणजे काय मित्रांनो, सार्वभौम म्हणजे काय, तुम्ही कुणाच्याही ताब्यात नसणे, तुम्ही स्वतंत्र असणे, तुम्हाला कुणाचाही तिथं काय असणं, तुम्हावर कुणाचाही अधिकार नसणे, ठीक आहे. याला आपण सार्वभौम असं म्हणतो थोडक्यामध्ये. म्हणजे पूर्वी आपण 15 ऑगस्ट 1947 पूर्वी आपण काय होतो, सार्वभौम होतो का नाही, का नव्हतो, कारण आपला मालक हा ब्रिटिश होता, इंग्रज होते आपला मालक, ठीक आहे, त्यांचं राज्य होतं आपल्यावर. मग आपण स्वतंत्र झालो, स्वतंत्र झाल्याचा काय अर्थ काय रे, दुसऱ्या कुणाच्याही आपण ताब्यात नाहीये, आपण आता स्वतंत्र आहे. अर्थात तुम्ही घरातून व्हायला राहिले, ठीक आहे, वेगळं राहिले, मग तुम्ही तुमचे मालक असता, मग कसंही करा काहीही करा, तुम्ही काय करावे कोणी तुम्हाला सांगत नाही. मग आपण भारत देश आपला आता सार्वभौम झालेला होता, लक्षात ठेवायचे. सार्वभौम झालो आपण, कधी झालो, लक्षात घ्या. सार्वभौम म्हणजे काय, भारत हे इतर कोणत्याही राष्ट्रावर अवलंबून नाही, कुणावरही अवलंबून नाही, तसं कोणत्याही राष्ट्राच्या वर्चस्वाखाली नाही, तर एक स्वतंत्र राष्ट्र आहे. सार्वभौम याचा अर्थ असतो एक स्वतंत्र राष्ट्र असणे, म्हणजे आपला कुणावर अधिकार नसणे, कुणाचा आपल्यावर अधिकार नसणे, कुणाच्याही आपण नियंत्रणाखाली नसणे, कुणाच्याही दबावाखाली नसणे, तर आपण आपले निर्णय घेण्यास सक्षम असणे, आपण अधिकृतरित्या स्वतंत्र असणे, ठीक आहे. सार्वभौम एक स्वतंत्र राष्ट्र आहे. दुसरी गोष्ट, सार्वभौम या शब्दाचा अर्थ असा होतो की भारत राष्ट्र कोणाच्याही अधिपत्याखाली नाही आणि ते स्वतःचे व्यवहार करण्यास सक्षम आहे, ठीक आहे, स्वतंत्र आहे, सक्षम आहे. मग कोणते व्यवहार, अंतर्गत असतील बाह्य असतील, म्हणजे परराष्ट्रासोबत आपण कसं वागलं पाहिजे, आपले धोरण कसे असले पाहिजे, आपल्या अंतर्गत आपलं काय केलं पाहिजे आपण,
हे सर्वस्वी आपण ठरवतो. म्हणजेच आपण कसे आहोत, सार्वभौम आहेत. आपल्याला कोणाचं नियंत्रण नाही की कोणी काय करावं हे आपल्याला कोणी सांगणारा नाही. म्हणजे इथं काय आपलं जशी व्यक्तीचं स्वातंत्र्य असतं तसे राष्ट्राचं स्वातंत्र्य म्हणजे सार्वभौमत्व असतं, लक्षात ठेवायचे. ठीक आहे, हे काय आहे, राष्ट्राचं स्वातंत्र्य म्हणजे सार्वभौमत्व आहे. ठीक आहे, सार्वभौम या शब्दाचा अर्थ समजला ना, की भारत हा राष्ट्र कोणाची अधिपत्याखाली नाही, म्हणजे कोणाच्या नियंत्रणाखाली नाही, स्वतंत्र आहे. काय करायचं ते भारतीयांना माहिती, भारत करणार. ठीक आहे, मग कोण आपल्याकडे आहे, लोकशाही आपल्याकडे आपले प्रतिनिधी देऊन जातात आणि ते देश चालवतात. ठीक आहे, म्हणजे इथं दुसऱ्याच्या वर्षाखाली आहे का म्हणता नाहीये. पॉइंट नोट डाऊन करा. तिसरा पॉइंट आहे की 1949 मध्ये भारतानं राष्ट्रकुलचा आपण मे 1949 कधी मे 1949 ला काय झालं होतं की भारताला राष्ट्रकुल सदस्य ठेवलं. म्हणजे आपलं राष्ट्रकुल म्हणजे काय, तर या इंग्रजांनी निश्चित राज्य केले, ज्या ज्या देशावर राज्य केले त्या राज्य देशांचं ते सगळ्या देशांची म्हणून एक संघ त्यांनी तयार केला आणि त्याला राष्ट्रकुल संघ म्हटलं. आता बी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा होतात बघा, जवळपास त्याच्यामध्ये 56 देश सहभागी होते. आता काहीतरी कमी राहिले, 51 काहीतरी येत होतं, त्याच्यातही कमी झालेत आता. ठीक आहे, ही राष्ट्रकुल म्हणजे संघटना जी होती ती इंग्रजांनी त्यांच्या अंतर्गत असलेल्या देशांची संघटना बनवली. म्हणजे बघा, तुम्ही आता इथे क्लास आहे, मग तुमच्या पोरांचा एक ग्रुप बनवला व्हॉट्सअप. ठीक आहे, मग तुम्ही आहेत, मग तुम्ही पुन्हा ते क्लास तुमचा संपला. ठीक आहे, मग तुम्ही त्या ग्रुपमध्ये राहा किंवा ना करावं, तुमचं स्वातंत्र्य असेल. ठीक आहे, मग राहायला म्हणजे काय नाही राहण्याचे काय नाही, तुमच्यावर अधिकार कोणाचा बंधन आहे का नाहीये. असं थोडक्यात काय होते, संघटना होते, संघटना बनवली आणि ते राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा चालवतात. तर त्या संघटनेचा आपण सदस्य आहोत. आता बी आपण स्वीकारलं ते, म्हणजे आपला स्वातंत्र्य आपण झालो 15 वर्षाच्या देशला. मग ते त्या सदस्य संघटनेत सदस्य व्हायचं का, तर आपण झालो. याचा अर्थ असा नाही की आम्ही सार्वभौम नाही, आम्ही त्यांच्या अधिपत्याखाली, असा बिलकुल अर्थ होत नाही, लक्षात ठेवा. पण लक्षात ठेवतो, आपल्या भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर इंग्रज आपलं पाकिस्तान त्यांच्या अधिपत्याखाली होतं. कोणाच्या, इंग्रजांच्या काही दिवस 48 पर्यंत. तसंच ऑस्ट्रेलिया हा देश आतापर्यंत इंग्रजांच्या अधिपत्याखाली होता. आता पण इंग्रजांचे जे ऑस्ट्रेलियात चलन आहे ना, त्या चलनावर आणि ते जे ब्रिटिश राजा राणी आहे ना एलिझाबेथ, त्यांचं चिन्ह होतं. दुसरी गोष्ट अशी की तिथलं जे काही अंतिम म्हणजे त्यांची ही जी होती घटना, त्या देशाची घटना, त्याच्यामध्ये सर्वोच्च प्रमुख म्हणून ब्रिटनच्या राजाचं नाव होतं आतापर्यंत. त्यांनी आता 2000 मध्ये दुरुस्त केले, ते बदललं, 2021-22 मध्ये बदललं ते. ठीक आहे, तसं आपण आपला व्यवहार क्लिअर आहे सुरुवातीला, फारकत. चला पुढे बघा, अतिरिक्त सैन्याने घोषणेवर भारताच्या सार्वभौमत्वावर कोणत्याही प्रकार परिणाम होत नव्हता. म्हणजे ते काही त्याचा अर्थ तेच काय म्हणायचं ना, की ते आपण राष्ट्रकुल सदस्य झालो म्हणजे त्याचा काही अर्थ नाही की आमच्यावर इंग्रजांचा राज्य आहे. ठीक आहे, संयुक्त राष्ट्र संघटनेचे अर्थात युनोचे आपण काय सदस्य आहोत, तिच्या सार्वभौमत्वावर कोणताही परिणाम आम्हाला जाणत नाही. याचा अर्थ काय, सर्वाधिक याचा गाभा असं म्हणायचं की सध्याचे काय आपण युनोचे असतो किंवा आशियान बँकेचे सदस्य असतो, आपण या जागतिक बँकेचे, वर्ल्ड बँकेचे सदस्य म्हणजे या जागतिक संघटना युनो असेल, युनो म्हणजे एक जागतिक राष्ट्रांची संघटना. ठीक आहे, म्हणजे आपण या संस्थेच्या संघटनेचे सदस्य असते. याचा अर्थ असा होत नाही की आपण सार्वभौम नाही किंवा आपल्यावर कोणाचं राज्य आहे, असा बिलकुलही अर्थ होत नाही. आपण आपले व्यवहार करण्यास सक्षम आहोत देश म्हणून. म्हणजे आपल्या देशाचा भूभाग आपण दुसऱ्या देशाला देऊ शकतो, दुसऱ्या देशाचा आपण घेऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे आपण आपल्या देशामध्ये जे काही करू वाटतं ते आपण स्वतंत्रपणे करू शकतो. याचा अर्थ आपण सार्वभौम आहे, म्हणजे आपल्यावर कुणाची मालकी नाहीये. ठीक आहे, आलं लक्षात. चला बघा, समाजवादी म्हणजे काय. 1956 ला, एप्रिल 1956 ला आपल्याकडे एक औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आलं होतं दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये. अर्थात 1 एप्रिल 1956 ला दुसरी पंचवार्षिक योजना लागू झाली आणि त्याच्यानंतरच आपलं औद्योगिक धोरण लागू करण्यात आलं होतं. आय थिंक दुसरं धोरण होतं, पहिलं 48 झालं होतं. आणि या औद्योगिक धोरणामध्ये समाजवादी समाजरचनेचं तत्त्वाला निघालं होतं, लक्षात ठेवायचे. तत्पूर्वी काँग्रेसचं एक अधिवेशन झालं होतं, आवडी अधिवेशन त्याला. ठीक आहे, त्याच्यामध्ये काँग्रेसनं काय स्वीकारलं होतं, समाजवादी रचनेनुसार चालण्याचं तत्व अंगीकारलं होतं. आणि त्याचाच जे काही कृती त्या 1956च्या औद्योगिक धोरणामध्ये उतरली, समाजवादी समाजरचना. आपण ज्यावेळेस सुरुवातीला आपली अर्थव्यवस्था स्वीकारली, अर्थव्यवस्थेची पद्धत स्वीकारली, त्याच्यामध्ये सुद्धा आपण काय केलं होतं की
समाजवादी आणि भांडवलशाही अशा दोन्ही अर्थव्यवस्था एकत्रीकरण करून आपण मिश्र अर्थव्यवस्था करू, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. म्हणजे समाजवादी हा तत्व आपल्या कधीपासून सुरुवातीपासूनच आहे, पण त्याचा शब्दशी उल्लेख नव्हता. तशा तरतुदी होत्या पण शब्दशी उल्लेख घटनेत होता का, नव्हता. मग तो करायचा. मग कधी, तर 1976 ला 42 घटना दुरुस्ती झाली आणि त्या घटना दुरुस्तीनुसार ही संज्ञा काय केली, जोडण्यात आली. लक्षात ठेवायचं. 42 घटना दुरुस्ती 1976 ला ही संज्ञा जोडण्यात आली. कोणती, ही उद्देशिके बघा जोडण्यात आली. मग या जोडण्याच्या आधी आपल्याकडे मार्गदर्शक तत्व आहे. समाजवादी घटकांचा राज्यघटनेत समावेश होता. त्याच्यामध्ये मार्गदर्शक तत्वाच्या स्वरूपात. तुम्हाला मित्रांनो परीक्षेला प्रश्न इथं पडू शकता, लक्षात ठेवायचे. कुठे, इथे मार्गदर्शक तत्वांच्या स्वरूपात समाजवादी घटकांचा राज्यघटनेत काय होता, समावेश होता. कधी होता, तत्पूर्वी म्हणजे या 1942च्या पूर्वी, 1976च्या पूर्वी राज्यघटनेमध्ये समावेश होता का समाजवादी या शब्दाचा, होता. कुठे, आपल्या घटनेमध्ये भाग 4 काय दिले, डीपीएसपी म्हणतो आपण त्याला, डायरेक्ट प्रिन्सिपल वगैरे आहे ना, म्हणजे मार्गदर्शक तत्वे म्हणतो आपण त्याला. या मार्गदर्शक तत्वामध्ये काय आहे की समाजवादी आहेत काही, गांधीवादी. ठीक आहे, मी म्हणतो गांधीवादीचे काही मार्गदर्शक तत्वे, काही समाजवादी आहेत, काही वेगळे, म्हणजे त्याचे भाग पाडले. म्हणजे समाजवादी राज्य कसं असावं, ठीक आहे, समाजवादी राज्य कसं असावं याची जी काही कृती करायची त्या संदर्भात कलमांमध्ये आपल्या केले आहेत. ठीक आहे. त्यामुळे इथे हे समाजवादी असा शब्दप्रयोग नसला तरी हा शब्दप्रयोग उद्देशिके जोडण्यापूर्वी कधी जोडला, हा उद्देशिके जोडला कधी आपल्याकडे बघा, हा जोडला 1976 ची 42 घटना दुरुस्ती. त्याच्यापूर्वी मार्गदर्शक तत्वे म्हणजे कधी, घटनेचा भाग 4 समाजवादी घटकांचा समावेश होता. मग आपला परीक्षेला प्रश्न येईल 1976च्या 42 घटना दुरुस्तीपूर्वी समाजवादी या तत्वाचा समावेश खालीलपैकी कोणत्या भागात होता किंवा कशामध्ये समाविष्ट होता, तर घटनेचा भाग 4 अर्थात मार्गदर्शक तत्वे लक्षात ठेवायचे. लक्षामध्ये पुढे बघा, संविधानात काय अंतर्भूत होतं ते उद्देशिका स्पष्ट करण्यात आले. संविधानात काय अंतर्भूत होतं ते उद्देशिकेमध्ये स्पष्ट करण्यात आले. आता जे आपल्या संविधानामध्ये आहे, होतं आणि आहे ते उद्देशिकेत स्पष्टपणे मांडण्यात आलंच आहे. पण जे काही संविधानात आहे आणि जे उद्देशिकेत नव्हतं ते नंतर मांडण्यात आलं. म्हणजे काय, क्लिअर मांडलं. आधी मी तुम्हाला सांगितलं, मी इशारा केला होता, आता डायरेक्ट सांगितलं जा निघून. ठीक आहे, म्हणजे इथं इशारा होता. ठीक आहे, म्हणजे आपल्या घटनेत तरतूद होती आणि पुढं स्पष्टपणे सांगितलं, म्हणजे सरनाम्यात हा शब्द जोडला. ठीक आहे. बघा, काँग्रेस पक्षाने देखील 1955च्या आवडी अधिवेशनात, म्हणजे कधी 29, 30, 28 ते 31 डिसेंबर 1955 याच्यामध्ये आवडी अधिवेशन झालं होतं. ठीक आहे, बेबर यांच्या अध्यक्षतेखाली, आणि त्यांनी सामायिक समाजवादी समाज रचनेचे तत्व स्थापन करण्याचा किंवा अंगीकारण्याचा काय केलं, ते ठराव पास केला होता. लक्षात ठेवायचे. मग भारतातील समाज हा खरे तर लोकशाही समाज आहे, म्हणजे लोकशाहीकडे झुकलाय. ठीक आहे, नॉर्मली. मग याच अधिवेशनामध्ये काँग्रेसनं स्वीकारलं समाजवादी समाज रचने तत्व. याचाच भाग म्हणजे 1956 म्हणजे याची पुढची कृती, ही पहिली याच्या पुढची कृती असतील ती 1956च्या दुसऱ्या पंचवार्षिक धोरणामध्ये त्याचा अंगीकार केला. आणि तिसरी कृती असते की डायरेक्ट संज्ञा आपल्या सरनाम्यातच ती संज्ञा जोडली. ठीक आहे. मग काय, पहिला भाग असा की आपल्या भाग 4 घटनेमध्ये त्याचा समावेश आहे. दुसरा असा की 55 ला काँग्रेसने अधिवेशनात ते स्पष्टपणे मांडलं. आणि तिसरा भाग असा की ते आपल्या पंचवार्षिक धोरणामध्ये ते प्रत्यक्षात आणलं. ठीक आहे, आणि म्हणजे आपल्या औद्योगिक धोरणानुसार. आणि चौथा भाग असा की 1976 ला डायरेक्ट त्यांनी काय केलं, घटनेमध्ये समाजवादी हा शब्द स्पष्टपणे नमूद केला. लक्षात ठेवायचं, खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. आता साम्यवादी समाजवाद आणि समाजवाद. ठीक आहे, साम्यवादी समाजवाद लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये काही गरज नाही. ठीक आहे, उच्चारण बघा, साम्यवादी समाजवाद वेगळा असतो जो चीन मध्ये आहे. उदाहरणार्थ काय, चीन किंवा आपण याला रशिया म्हणूया. रशिया आणि चीन मध्ये जो काही आहे तो साम्यवादी समाजवाद आहे, आणि आपल्याकडे आहे तो लोकशाही समाजवाद आहे. भारतामध्ये आहे तो कोणता आहे, लोकशाही समाजवाद. मिश्र अर्थव्यवस्था राजवत असतो. आपल्याकडे मिश्र अर्थव्यवस्था होती कधीपर्यंत,
91 पर्यंत. सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, लक्षात घ्या इट्स इम्पॉर्टंट पॉईंट मित्रांनो, हे खूप महत्वाचा पॉईंट आहे. कुणाच्या म्हणण्यानुसार आहे? सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार गरिबी, अज्ञान, रोगराई आणि संधी विषमता, ठीक आहे, संपवणे हा लोकशाही समाजवादाचा उद्देश आहे. लक्षात ठेवायचे खूप महत्वाचा पॉईंट आहे. सर्वोच्च न्यायालयाने केलेलं स्टेटमेंट आहे, एक्झाम ओरिएंटेड आहे, एक्झामला विचारलं जाऊ शकतो. घटनेमध्ये असा उल्लेख नाहीये, पण याचे तरतूद आहे की आता सर्वोच्च न्यायालयाने काय केलं, घटनेचा अर्थ लावणारं सर्वोच्च व्यासपीठ. घटनेचा अर्थ लावणारं सर्वोच्च व्यासपीठ म्हणजे काय होय, तर हे सर्वोच्च न्यायालय. त्या सर्वोच्च न्यायालयानं काय सांगितलं की लोकशाही समाजवादी म्हणजे काय, तर गरिबी, अज्ञान, बेरोजगारी असेल, रोगराई असेल, संधीची विषमता असेल, ठीक आहे, महिला असमानता असेल, स्त्री-पुरुष लिंग असमानता म्हणतो, हे दूर करणे हा खरा लोकशाही समाजवाद आहे, असं सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आलं. अर्थात सर्वोच्च न्यायालयानं लोकशाही समाजवादाची काय केली, व्याख्या केली. बरं, त्याचा अजून एक मूळ सापडतोय कुठे, मिश्र अर्थव्यवस्था. आता तुम्हाला जर तुम्ही अर्थव्यवस्था बेस पाहिला असेल, नुसतं अर्थव्यवस्था बेसिक प्रकार जरी पाहिला असेल पहिलेच लेक्चर, तरी तुम्हाला त्यातला भाग समजू शकतो. मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारण्यामागचं कारण असं होतं की मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये आपल्या देशातील जी काही गरीब, बेरोजगारी, महागाई, गरिबी असेल, बेरोजगारी असेल, जी काही विकास खुंटला होता याच्यामध्ये, आणि संधीची समानता प्रस्थापित करणे किंवा आर्थिक विषमता कमी करणे, यासाठी मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारला. मिश्र अर्थव्यवस्था समाजवादी आणि भांडवलशाही. जर भांडवलशाही अर्थव्यवस्था आपल्या देशात लागू केली असती तर भांडवल गुंतवणूक झाली असती, परंतु आर्थिक विषमता खूप पडली असती. आपली जी संविधानाची उद्दिष्ट आहेत आपल्या उद्देशिकेमध्ये दिलेली, ठीक आहे, ही संधीची समानता हे काय करता आली पाहिजे, ही सक्सेस झाली असती, पूर्ण झाली नसती. म्हणून काही उत्पादनाची साधनं शासनाच्या मालकीची, काही खाजगी व्यक्तींच्या, म्हणजे तुम्हाला सगळ्या क्षेत्रामध्ये व्यवसाय करायचं मत नव्हतं. हे का, तर शासनानं काही साधनं आपल्या ताब्यात का ठेवली की हे रोगराई कमी करणे, बेरोजगारी कमी करणे, आरोग्य सुविधा वाढवणे, आर्थिक विषमता कमी करणे, यासाठी कमी अर्थात पायाभूत सुविधा किंवा अन्न वस्त्र निवाऱ्याच्या सुविधा लोकांना, गरीब लोकांना पुरवणे आणि त्यांना एका विशिष्ट मर्यादेपर्यंत वर आणणे, ठीक आहे, हा त्याचा मागचा उद्देश होता. म्हणून हे आपण मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. त्याने या मिश्र अर्थव्यवस्था जो काही भाग आहे ते स्वीकारण्याचं कारण आहे ते म्हणजे काय आहे, तर हा लोकशाही समाजवाद. लक्षामध्ये, हा लोकशाही समाजवाद म्हणायचा. भारतीय समाजवाद हा मार्क्सवाद आणि गांधीवाद यांचे मिश्रण आहे, असे गांधीवादी समाजवादाकडे अधिक झुकलाय. ठीक आहे, मिश्रण म्हणजे मार्क्सवाद हा आणि गांधीवाद म्हणजे आपला, म्हणजे भारताचा, ठीक आहे, याचं मिश्रण म्हणजे भारतीय जे गांधीचे विचार होते ते विचार आणि मार्क्सवादींचे विचार यांच्या एकत्रित तत्वावर आधारित. त्याच्यातही गांधींच्या विचारावर जास्त आधारले असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, मग आपला हे पण पॉईंट जसं तसा प्रेशर विचारलं असतं. ते खालचे दोन पॉईंट अत्यंत महत्वाचे आहेत आपल्या एक्झामच्या दृष्टीने. ठीक आहे, धर्मनिरपेक्ष राज्य. धर्मनिरपेक्ष म्हणजे काय, घटनेमध्ये धर्मनिरपेक्षपणाबद्दल तरतूद होती का, होती. मी तुम्हाला मगाशी एक सांगितलं तर की फक्त इशारा केला होता आणि नंतर स्पष्ट शब्द सांगितलं. लक्षात घ्या, कलम, घटनेचं कलम 25, 26, 27, 28 धड धड उघड उघड सांगतात की तुम्ही कोणत्याही धर्माचं असते, तुम्ही कोणत्याही धर्माचं आचरण करू शकता, फक्त तुम्ही दुसऱ्याला त्रास द्यायचा नाही. ठीक आहे, तुम्ही तुमच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हा, धार्मिक संघटनेत सहभागी व्हा, मिरवणुकीत सहभागी व्हा, किंवा तुम्ही स्वतःही धर्माचं आचरण करा. अर्थात कलम 25 नुसार तुम्ही वैयक्तिकरित्या आणि 26 नुसार संघटनात्मकरित्या धर्माचं कार्य करू शकता. मग फक्त एकच की तुम्ही दुसऱ्या धर्मावर अतिक्रमण करायचं नाहीये. म्हणजे घटनेनं धर्मनिरपेक्षता हे तत्व आपल्या मूलभूत हक्कामध्ये दिलेलं आहे, फक्त ते सरणामध्ये क्लिअर उल्लेख नव्हता. ठीक आहे, तो नंतर समाविष्ट केला. कधी 42 घटना 1976. बेसिक प्रश्न इथं एकच आलाय. बेसिक प्रश्न काय आलाय, 1976च्या 42च्या घटनादुरुस्तीनुसार खालीलपैकी कोणता शब्द समाविष्ट केला, किंवा खालीलपैकी कोणता शब्द घटनेत मूळ नव्हता, सराव्यात नव्हता, नंतर समाविष्ट केला. ठीक आहे, किंवा धर्मनिरपेक्ष समाजवादी हा शब्द घटनेमध्ये केव्हा समाविष्ट करण्यात आला होता, उलट या पद्धतीने प्रश्न विचारले. ठीक आहे, किती डिटेल मध्ये त्यांनी प्रश्न विचारले हे करून जायचं, बाहेर प्रश्न जात नाहीये. काय 42ची घटना 1976 नुसार उद्देशित धर्मनिरपेक्ष संज्ञा जोडण्यात आली. ठीक आहे,
धर्मनिरपेक्ष ही संज्ञा जोडण्यात आली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने 1974 मध्ये म्हटल्याप्रमाणे धर्मनिरपेक्ष, सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं हे पण पॉईंट लक्षात ठेवायचं की धर्मनिरपेक्ष राज्य या शब्दाचा राज्यघटनेत स्पष्टपणे उल्लेख नसला तरी राज्यघटनेच्या रचनाकारांना धर्मनिरपेक्ष राज्य स्थापन करायचे होते यात काही शंका नाही, असं कधी म्हटलं 1974 ला, म्हणजे ही दुरुस्ती व्हायच्या आधी. जरी धर्मनिरपेक्ष राज्य हा शब्द घटनेत नसला तरी घटनाकारांना धर्मनिरपेक्ष राज्य निर्माण करायचंच होतं यात काही शंका नाही असं सांगितलं सर्वोच्च न्यायालयाने. बरे सर्वोच्च न्यायालयाने कशा बेसवर सांगितले? घटनेचा अर्थ लावणारा सर्वोच्च व्यासपीठ. मग कसं सांगितलं तर कलम 25, 26, 27, 28 हे जे आपलं स्वातंत्र्य आहेत, आपल्याला मूलभूत हक्क किती तर 6, पूर्वी होते 7, एक काढून घेतलं, 31 नंबरचा कलम, आता राहिले 6. पहिलं आहे 14 ते 18 समान तत्व, समता किंवा समानता. म्हणजे आपण पाहिलं ना, कुठे पाहिलं? आपल्या सरनाम्यात पाहिलं ना. दुसरं काय? स्वातंत्र्य 19, 20, 21, 22. आपल्याकडे काय? न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता. ठीक आहे ना. मग न्याय, आपलं स्वातंत्र्य आणि समानता कळाली तुम्हाला 19 ते 22 मध्ये. पुढे 23, 24 मध्ये वेठबिगार किंवा आपलं शोषणाविरुद्ध हक्क, तिसरा हक्क. चौथा हक्क जो आहे आपला कलम 25 ते 28 पर्यंत हे धार्मिक स्वातंत्र्याविषयी आहे, लक्षात ठेवायचंय. म्हणून कलम 25, 26, 27, 28 या 4 कलमांमध्ये धर्म स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्काची हमी देण्यात आली आहे. मग ही मूलभूत हक्काची हमी दिल्याचा अर्थ आपण धर्मनिरपेक्ष आहोत ना, ठीक आहे ना. याचा अर्थ असा असतो की हे राज्य कोणत्याही धर्माचा तिरस्कार करणार नाही किंवा कोणत्याही धर्माचा जय जयकार करणार नाही, ठीक आहे. तर हे राज्य प्रत्येक धर्माला समान वागणूक देईल, ठीक आहे. हे तत्व आपल्या घटनेत आहे. मग घटनेचं उल्लंघन होतं किंवा घटनेनुसार काही चालत नाही म्हटलं तर त्याचं कारण काय असतंय? आणि हा अभ्यास तुम्हाला दैनंदिन जीवनात आवश्यक आहे वागण्यासाठी सुद्धा, फक्त परीक्षेसाठी म्हणून नाहीये. घटना आणि इकॉनॉमी हे 2 गोष्टी आणि कायदा आहे, 3 गोष्टी कधी सोडायच्या नाही, ह्या तुम्हाला जमल्याच पाहिजे, ठीक आहे. लक्षामध्ये मग हे 25, 26, 27, 28 क्लिअर धडधड मांडणे स्वतंत्र आपल्याला. मग हा शब्द घटनेत असो किंवा नसो, म्हणून सर्वोच्च सांगितलं की बाबा धर्मनिरपेक्ष राज्य हा शब्द जरी नसला घटनेमध्ये तरी ही घटना, या घटनाकारांना धर्मनिरपेक्ष राज्यच बनवायचं आहे. आणि कसं? तरी 25, 26, 27, 28 आपल्या 4थ्या मूलभूत हक्कात काय सांगितलं तेच सांगितले, ठीक आहे. म्हणून ही धर्मनिरपेक्ष संज्ञा कधी समाविष्ट झाली आणि याचा धर्म घटनेत समाविष्ट आहे का पुढे लक्षात ठेवायचं. भारतीय राज्यघटनेत धर्माची संकल्पना सकारात्मक संकल्पना समाविष्ट आहे. सकारात्मक म्हणजे काय रे? सकारात्मक आणि नकारात्मक संकल्पना काय असते? तर भारतीय राज्यघटनेत सकारात्मक संकल्पना आहे याचा अर्थ राज्य सर्व धर्मांना समान वागणूक देईल, ठीक आहे. हे समान वागणूक देईल हे होकारार्थी सकारात्मक स्टेटमेंट आहे. तर आपल्या देशातील सर्व धर्मांना त्या धर्माची लोकसंख्या विचारात न घेता, म्हणजे तुम्ही कमी आहेत ना तुम्हाला कमी महत्व, तुम्ही जास्त आहेत ना तुम्हाला जास्त महत्व, असा कुठलाही घटक विचारात न घेता, अर्थात सहकारचं तत्व असतं. आपण इकॉनॉमिक्समध्ये शिकतो सहकार, एक व्यक्ती एक मत. मग एका व्यक्तीने 100 शेअर्स घेतलेत का त्याच्याकडे किती आहे? म्हणजे एकाला 10 रुपये गुंतवले, एकाला 2 गुंतवले, एकाला 10, 50 गुंतवले, असं नाही. एक व्यक्ती एक मत. तसं एक धर्म तर तेवढंच महत्व. धर्माला त्या कोणती लोकसंख्या किती विचारात न घेता काय करणार आहे की देशातील सर्व धर्मांना, ठीक आहे, शासनातर्फे समान दर्जा आणि पाठिंबा दिला जातो. लक्षात ठेवायचं हा, समान दर्जा आणि पाठिंबा दिला जातो. हे पॉइंट अत्यंत महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. म्हणजेच आपण कोणत्याच धर्माला नाकारत नाही, सर्वांना समान वागणूक दिली जाते. याला म्हणायचं काय? तर हे आपल्या धर्मनिरपेक्षची सकारात्मक संकल्पना. इथं जर काय असतं की देशातील सर्व धर्मांना त्या धर्माच्या लोकसंख्या विचारात घेता शासन तिरस्कार करतो, कोणत्या धर्माला धर्म मानत नाही. अर्थात अमेरिकेत होतो, ठीक आहे. तिकडं धर्म म्हणजे किती नकारात्मक संकल्पना आहे, ठीक आहे. म्हणजे समान दर्जा देणारच नाही पण ते तिरस्कार करतात, नकार दर्शवतात थोडक्यात, ठीक आहे. मग ही नकारात्मक संकल्पना येते कुठे? या दुसऱ्या काही राज्यांमध्ये. आपल्याकडे सकारात्मक संकल्पना. आपला प्रश्न इथे येऊ शकतो मित्रांनो, इथं की देशात भारतीय राज्यघटने घटना धर्मांना जे काही संकल्पना आहे, धर्मनिरपेक्ष संकल्पना ही कोणत्या स्वरूपाचे? सकारात्मक आहे, पॉझिटिव्ह, समान दर्जा, सर्व धर्मांना समान समभाव, सर्व धर्म समभाव, म्हणजे प्रत्येक धर्माला समान भाव ठेवणे, समान दर्जा देणे, हे आपल्या या धर्मनिरपेक्ष संकल्पनेची सकारात्मक बाजू आहे. लक्षात ठेवायचे.
हे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. ठीक आहे, चला तिसरा आपला पुढचा पॉईंट आहे लोकशाही. ठीक आहे, लोकशाही सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य अर्थात प्रजासत्ताक. हा आपला चौथा, हे आपल्या घटनेचे स्वरूप आहे, स्वरूप स्पष्ट करतो आपण. ठीक आहे, बघा उद्देशिकेत नमूद केल्याप्रमाणे लोकशाही राजनीती लोकप्रिय सार्वभौम तत्व सिद्धांतावर, लोकशाही कशी आहे, राजनैतिक लोकप्रिय सार्वभौमत्वाच्या सिद्धांतावर आधारित आहे. ठीक आहे आपली. ठीक आहे, पुढे म्हणजे सर्वोच्च सत्ता नागरिकांच्या ताब्यात असते. मग हे कुठं सांगितलंय, आम्ही भारतीय लोक. ठीक आहे, सगळं कायद्यामध्ये मांडलं आणि शेवटी सांगितलं स्वतःच अर्पण करत आहोत. म्हणजे ती प्रस्तावना कोण सांगतंय, प्रस्तावना कोण व्यक्त होते करतंय, भारताचा प्रत्येक नागरिक व्यक्त करतोय, भारताची जनता. याचा अर्थ भारताची जनता. ठीक आहे, मग सर्वोच्च सत्ता कोणाकडे आहे, भारताच्या जनतेकडे. कशी आहे, भारताची जनता ही सर्वोच्च सत्ता आहे. ज्यांना जर वाटलं की चुकीचं आहे तर ते त्यांचा निवडून दिलेला प्रतिनिधी आहे त्याला माघारी बोलवतात, अर्थात काय त्याला दुसऱ्या निवडणुकीत पाडतात. ठीक आहे, आणि दुसरा प्रतिनिधी देऊ शकतात का, आम्ही भारतीय लोक. मग याच्यामध्ये लक्षात ठेवायचे सर्वोच्च सत्ता कोणाच्या ताब्यात आहे, तर भारतीयच्या जनतेच्या ताब्यात आहे, लोकांच्या ताब्यात आहे. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, प्रजासत्ताक म्हणतो. लक्षात ठेवायचे. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही ब्रिटनला गेलात तिथं राजा असतो त्यांचा, तो वंश परंपरेने. आपल्याकडे राष्ट्रपती जे काम करतात तिकडे तो राजा काम करतो, त्या टाईपचं. मग हे वंश परंपरेने तिकडे राजे ते चालतं, आपल्याकडे असं अजिबात नाहीये. आपल्याकडे हा सर्वोच्च प्रमुख जो आहे आपला राष्ट्रपती, म्हणजे आपला प्रथम नागरिक देशाचा सर्वोच्च प्रमुख, राष्ट्राचा प्रमुख, तो हे राष्ट्रपती हे लोकातील लोक जनता निवडून होते. हे जे काही आपले कार्यकारी मंडळ आहे, संसद अर्थात असेल कारभार पांढरी संस्था, लोक निवडून देतात. त्यामुळं त्यांना काय म्हणतात, सर्वोच्च सत्ता ही नागरिकांच्या ताब्यात. प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, लोकशाही दोन प्रकार असतात, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लोकशाही. स्वित्झर्लंड सारख्या देशामध्ये काय प्रत्यक्ष लोकशाही, नागरिकांचा सत्ता असतात, म्हणजे अधिकार डायरेक्ट नागरिकांना असतात. आणि आपल्याकडे अप्रत्यक्ष, म्हणजे आपल्याकडे अप्रत्यक्ष इनडायरेक्ट डेमोक्रेसी आणि तिकडे डायरेक्ट प्रत्यक्ष लोकशाही. हा एक बदल आहे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मध्ये. आपल्याकडे तिकडे जी लोक आहेत स्वतः अधिकार बजावतात आणि आपल्याकडे आपण प्रतिनिधी मार्फत अधिकार बजावतो. म्हणजे आपले प्रतिनिधी निवडून दिले, आपण संसद आपली देश चालवते तर संसदेचे प्रतिनिधी आपण निवडून दिले खासदार म्हणून. ठीक आहे, शेवटी पर्याय शेवटी जनताच आहे सर्वोच्च सत्ता म्हणून, कारण सत्ता जनतेच्या हातात कोणाला बसवायची कोणाला काढायची. पण प्रत्यक्ष कामकाज कोण पाहते, जनतेने निवडून दिलेले लोक, म्हटलं अप्रत्यक्ष म्हणतो आपण. ठीक आहे, दुसरी गोष्ट बघा, प्रत्यक्ष लोकशाही 4 साधने आहेत, सहमत, पुढाकार, प्रत्याह्वान आणि जनमत. ते आपल्याकडे नाहीये. कुठे आहे ते, स्वित्झर्लंड सारख्या देशांमध्ये आहे. ठीक आहे, आपल्याकडे कोणत्या प्रकारची सत्ता आहे, आपल्याकडे अप्रत्यक्ष प्रकारची लोकशाही. लक्षात ठेवायचं, म्हणजे आपण निवडून दिलेले प्रतिनिधी हे सर्वोच्च सत्ता किंवा अधिकार उपभोगत असतात. ठीक आहे, आणि सरकार चालवत असतात, कायदे निर्मिती करत असतात. अर्थात या प्रकारच्या लोकशाहीला प्रातिनिधिक लोकशाही म्हणतो. कोणत्या लोकशाहीला, आपल्या भारतीय लोकशाहीला, इंडिया. ठीक आहे, सरकार चालवतात तेच, कायदे निर्मिती करतात तेच. ठीक आहे, पण शेवटी जनता असते. लक्षात ठेवायचे. अप्रत्यक्ष लोकशाहीचे संसदीय आणि अध्यक्षीय 2 प्रकार पडतात. आपल्याला माहिती आहे संसदीय आणि अध्यक्षीयाचे 2 प्रकार पडतात. मग भारताकडे कोणती आहे, अप्रत्यक्ष लोकशाहीचे प्रकार, एक संसदीय आणि अध्यक्षीय. मग आपल्याला भारतीय घटनेने संसदीय लोकशाही पद्धत स्वीकारली. तर संसदीय स्वीकारण्याचे कारण काय, आपल्या परिचयाची होती, ब्रिटनमध्ये तीच आहे आणि तीच आपण अनुभवली होती. कधी, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये. मग ती सोपी होती, मग ती स्वीकारली. आणि त्याच्यामध्ये प्लस पॉईंट काही, अध्यक्षीय नाहीये, अध्यक्षीय पद्धत आणि ही जी आपण म्हणतो संसदीय. ठीक आहे, अध्यक्षीय आणि संसदीय. तर आपल्याकडे संसदीय लक्षात ठेवायचे, हे 2 प्रकार असतात लोकशाहीचे, अध्यक्षीय आणि प्रत्यक्ष. भारतीय राज्यघटनेत प्रातिनिधिक संसदीय लोकशाहीची तरतूद आहे. म्हणजे कशी, प्रातिनिधिक संसदीय लोकशाही म्हणजे आपले प्रतिनिधी, तिथं निवडून दिलेले प्रतिनिधी हे संसदेमध्ये काय करतात, आपलं अधिकार बजावतात, कायदे निर्मिती करतात किंवा देश चालवण्याचं काम करतात. लक्षात ठेवायचं. या अंतर्गत कार्यकारी मंडळ सर्व धोरणांसाठी किंवा कृतीसाठी विधिमंडळाला काय असतं, जबाबदार असतात. ते लोकसभेला जबाबदार असतं. आता कार्यकारी मंडळ म्हणजे काय, तर राष्ट्रपती, पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली जे मंत्रिमंडळ म्हणतो आपण, मंत्रिमंडळ, महान्यायवादी असतील आणि हा जो काही एकत्रित हा संघ आहे एवढा. ठीक आहे, उपराष्ट्रपती येतात त्याच्यामध्ये,
ही कार्यकारी मंडळ म्हणून असतं. अर्थात आपल्याकडे वर संसद असणार आहे, संसद खाली कार्यकारी मंडळ असणार आहे. ठीक आहे. आता ठीक आहे, याच्यामध्ये पहा इकडे एक चार्ट मध्ये सांगतो ही आहे, हा आहे आपल्याकडे संसद, संसदीय लोकशाही. मग ही संसद आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये काय येतात, एक येतात राष्ट्रपती. ठीक आहे. याच्यामध्ये दुसरं येणार कोण, राज्यसभा. ठीक आहे. आणि याच्यामध्ये तिसरा येणार कोण, तर लोकसभा. लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती यांची मिळून जी बनलेली असते ती असते संसद. ठीक आहे. ही संसद ही अंतिम ध्येय धोरणे ठरवणारी किंवा आपले कार्य करणारी संस्था आहे, कायदा निर्मिती करणारी संस्था आहे. याच्यामधला एक भाग असतो, याच्यामधला एक भाग असतो तो काय बनतो, तो बनतो कार्यकारी मंडळ. ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण, कार्यकारी मंडळ. त्या कार्यकारी मंडळामध्ये कोण येतं, मग आपण जसं पाहिलं तसं राष्ट्रपती येतात. इथे काय येतात, कधी येतात सांगतो मी, राष्ट्रपती. ठीक आहे. उपराष्ट्रपती येतात. ठीक आहे. मग लोकसभा येते का, नाही येत. राज्यसभा येते का, नाही येत. मग कोण येतात, इथं पंतप्रधान येतात, कारण हे याच्यातला एक भाग असतात. पुढे मंत्रिमंडळ येतं, मंत्रिमंडळ याच्यामध्ये येते का, हो येतं. आणि त्याच्यानंतर खाली काय असतं, महाधिवक्ता येतो, महान्यायवादी. त्यालाच महान्यायवादी करतात, महान्यायवादी. ठीक आहे. मग हे कुणाचं बनतं, हे कार्यकारी मंडळ. प्रत्यक्ष कृती करणार, लक्षात ठेवायचं हे सभागृह आहे, हे शासन चालणार आपलं जे काही देशात सर्वोच्च आपलं लोकशाहीचं मंदिर म्हणतो आपल्याला. ठीक आहे. हे आपलं सर्वोच्च ही आपली काय सर्वोच्च यंत्रणा आपली देश चालणार आहे. ठीक आहे. इथे कायदा निर्मिती होते, पण प्रत्यक्ष कृती करणारे कोण आहे, हे आहे कार्यकारी मंडळ. का, पंतप्रधान त्यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ हे निर्णय घेत असतं, कृती करत असतं. त्यांना सहकार्य कोणाचं असतं, महान्यायवादीचं असतं. लक्षात ठेवा, ते कायदेशीर बाजू मांडणे सरकारचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात. त्यानंतर की उपराष्ट्रपती, राष्ट्रपती, जर एखादा आपला कायदा करायचा असेल तर तो राष्ट्रपतीच्या मंत्रिमंडळाने किंवा प्रधानमंत्र्यांनी एखादा काही कोणती कृती केली असेल त्याला राष्ट्रपतीची मंजुरी आवश्यक असते. ठीक आहे. याला कार्यकारी मंडळ म्हणतो आपण. मग संसदेचा थोडा भाग खालचा. याच्यानंतर खाली एक येतो प्रकार आपला, त्याला आपण काय म्हणतो, प्रत्यक्षात त्याला आपण म्हणतो मंत्रिमंडळ. ठीक आहे. या मंत्रिमंडळामध्ये याच्यात काय येणार आहे, एक हे आपले प्रधानमंत्री येतात, कॅबिनेट येतं. ठीक आहे. आणि इतर मंत्री. ठीक आहे. इतर मंत्री म्हणजे उपमंत्री असतात, कॅबिनेट मंत्री आणि पंतप्रधान, हे जे आहे यांचं एकूण मंत्रिमंडळ असं लक्षात ठेवायचे. आणि याच्यामध्ये खाली काय असतं, जे आपण फक्त यातला एकच भाग घेतो, कॅबिनेट. ठीक आहे. आणि याच्या खाली एक भाग असतो तो इलिगली असतो, अर्थात किचन कॅबिनेट म्हणतात. ठीक आहे. म्हणजे इथं सर्वोच्च ध्येय धोरणे ठरले जातात, लक्षात ठेवायचे. आणि या किचन कॅबिनेट मध्ये किचन कॅबिनेट 2-4 लोक असतात जे सर्वोच्च निर्णय घेतात. कॅबिनेट म्हणजे काय असतं की महत्वाच्या पदावर किंवा महत्वाचे अधिकार असले काही मंत्री असतात, जे कृषी असेल, आपण संरक्षण, वित्त, गृह असे काही मंत्री मंडळ आहेत परराष्ट्र, हे महत्वाच्या खात्याचे मंत्री असतात. ठीक आहे. मग लक्षात ठेवायचं असं वर प्रत्यक्ष हप्त्यात सत्ता कोणाची असते तर या कॅबिनेटच्या असते. ठीक आहे. मग या कॅबिनेटमध्ये अर्धा पंतप्रधान असतात, लक्षात ठेवायचं. पण हे उपमंत्री नसतात. ठीक आहे. कॅबिनेटच्या बैठकीला फक्त कॅबिनेट मंत्री असतात, इतर नसतात. त्यामुळे ही जी यंत्रणा आहे आपली ही यंत्रणा आहे. मग मला सांगा, आपल्याकडे आपण ही संसदीय पद्धत आहे, कोणती संसदीय, याच्यामध्ये काय असणार आपल्याकडे, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सभागृह म्हणजे लोकसभा, राज्यसभा असणार आहे आणि राष्ट्रपती असणार आहे. म्हणजे कोणत्याही तुम्ही एखादी कृती केली, कायदा करण्याचा अधिकार कोणाला आहे, लोकांना. मग लोकांनी कोणाला दिलाय, या प्रतिनिधींना दिलाय. प्रतिनिधी कोणते, आपण निवडून दिले. की कुठं बसतात, इथे असतात, लोकसभेत किंवा राज्यसभेत असतात, म्हणजे अर्थात संसदेत असतात. मग जर एखाद्या देशासाठी कायदा करायचा असेल तर कायदा जर लोकसभा करू शकते, त्याला लोकसभेत म्हणणार असेल, लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती तिघांची सहमती असते, तेव्हा ते संसदीय कायदा म्हणतो आपण त्याला, किंवा संसदेने केलेला कायदा म्हणतो. मग जर लोकसभेने एखादी कृती केली, राज्यसभेने केली आणि राष्ट्रपतीने त्याच्यावर सहीच केली नाही तर तो कायदा बनत नाही. म्हणजे इथं राष्ट्रपतीच्या सहीशिवाय काहीच चालत नाही. ठीक आहे. मग लक्षात काय ठेवायचंय की या तिन्ही घटकांनी मिळून जर कृती केली असेल तरच ती संसदेची कृती आहे गृहीत धरलं जातं.
आणि दैनंदिन कारभार पाहण्यासाठी आपल्याकडे एक कार्यकारी मंडळ असतं, प्रत्यक्ष कार्यवाही पाहण्यासाठी, लक्षात ठेवायचं. मग देशाचा प्रत्यक्ष कारभार पाहण्यासाठी ही यंत्रणा असते. ठीक आहे, चला हे आपण इथे याच्यावर पाहिलं की प्रातिनिधिक लोकशाही आपल्याकडे आहे. कार्यकारी मंडळ सर्व धोरणांसाठी, बघील ना, कार्यकारी मंडळ सर्व धोरणांसाठी कृतीसाठी विधिमंडळाला उत्तरदायी असते. अर्थात हे विधिमंडळ या संसद मला म्हणायचं, त्याला राज्य स्तरावर विधिमंडळ म्हणतात, केंद्रीय स्तरावर संसद म्हणतात आपल्याकडे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. हे प्रत्यक्ष कृती करत असतात आणि यांनी केलेली कृती हे उत्तरदायी असतात आपल्या संसदेला. अर्थात विशिष्ट लोकसभेला असतात की तुम्ही काय केलंय हे तुम्हाला या संसदेत सांगावं लागतं. कारण हे जे काही भाग असतात हे राष्ट्रपती, त्या राज्यसभेचे काही लोक असतात, लोकसभेचे काही लोक असतात, सगळ्यात जास्त नाहीये. कारण ही यंत्रणा जी आहे ती जवळपास किती लोकांची, 550 आणि जवळपास आपल्याकडे 800 लोकांची यंत्रणा आहे वरची. पण प्रत्यक्ष कार्यकारी मंडळ 80-85 लोकांचं असते. ठीक आहे, आणि तुम्ही मंत्रिमंडळ अजून थोडं कमी होतं, पुणे कॅबिनेटमध्ये अजून खाली येतं खूप. ठीक आहे, महत्वाचं असेल. पुढे या. सार्वत्रिक प्रौढ मताधिकार, नियमित निवडणुका, कायद्याचे राज्य, स्वतंत्र व्यवस्था आणि विशिष्ट निकषानुसार भेदभावाचा अभाव यातून भारतीय राजकारणाची लोकशाही बाबतची काय होतं, लोकशाही स्वरूप प्रदर्शित होते. लक्षात ठेवायचं, लोकशाही स्वरूप काय. लोकशाही संज्ञा उद्देशित केवळ राजकीय लोकशाहीला उद्देशित जोडण्यात आली आहे. कशाला, राजकीय लोकशाहीला उद्देशून जोडण्यात आले. लक्षात ठेवायचे, सामाजिक लोकशाही तर पहिलीच आहे. ठीक आहे, या संज्ञेत सामाजिक आणि आर्थिक लोकशाही देखील अंतर्भूत आहे. ठीक आहे, सामाजिक, आर्थिक आहे, राजकीय या उद्देशून जोडले. आपला परीक्षेला विचारला जाऊ शकतो प्रश्न की लोकशाही संज्ञा उद्देशित कोणत्या कारणाने जोडले आहे किंवा कशाला उद्देशून, तर राजकीय कारण हे राजकीय लोकशाहीला उद्देशून जोडले. लक्षात ठेवायचंय. आणि लोकशाहीची व्यापक अर्थाने काय केली संकल्पना ही मांडण्यात आली आहे. ठीक आहे, बघा. आणि आज महत्वाचा मुद्दा एक लक्षात ठेवा मित्रांनो की आंबेडकरांनी सुद्धा या संकल्पनेला चालना दिली होती किंवा महत्व दिलं होतं. लक्षात घ्या, इथं वर काय सांगितलंय की 25 नोव्हेंबर 1949 ला संविधान सभेतील समारोपाच्या भाषणात डॉक्टर आंबेडकरांनी या संकल्पनेवर भर दिला होता. ठीक आहे, या संकल्पनेवर भर दिला, परंतु त्या घटनेमध्ये शब्द समाविष्ट करण्यात आलाय का, नाहीये. म्हणून लक्षात ठेवा, इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो, इम्पॉर्टंट, खूप महत्वाचा आहे. ठीक आहे, की अशा प्रकारची आपण काय पाहिली, लोकशाहीची संज्ञा पाहिली. राजकीय लोकशाही सामाजिक लोकशाहीवर आधारित असल्याशिवाय टिकूच शकत नाही, हे आंबेडकरांचं स्टेटमेंट होतं. सामाजिक लोकशाहीचा अर्थ काय आहे, त्यांचं स्टेटमेंट आहे. सामाजिक लोकशाही म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांचा आदर करणारी जीवनशैली. या त्रयस्थीमध्ये म्हणजे कोणते, या त्रयस्थीमध्ये 1, 2, 3 अर्थात असं घ्यायचं त्यांचं, असं म्हणतो आंबेडकरांचं स्टेटमेंट आहे सगळे की स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ह्या एकमेकाशिवाय अपूर्ण आहेत. त्या तिन्ही सोबत असतील तरच विकास आहे. त्या तरच, म्हणजे तुम्ही फक्त स्वातंत्र्य आणि समता दिली आणि बंधुता नाही दिली तरी तुमचं काय उद्देश साध्य होणार नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये या तुम्ही तिन्ही गोष्टी आहेत, या तिन्ही गोष्टी एक सोबत असतील तरच हे तुमचं उद्दिष्ट साध्य होणार, कारण हे उद्दिष्ट आपल्या घटनेची. ठीक आहे, मग काय सांगितलं, त्या त्रयींचे संघटन घडवून आणतात. काय, या त्रयीमधील स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचे तत्व स्वातंत्र्य नसून या त्रयींचे संघटन घडवून आणतात. त्यामुळे या तत्वांना, कोणत्या, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता या तत्वांना तुम्हाला एकमेकांपासून वेगळं करणं हे लोकशाहीला चा उद्देश, म्हणजे आपले जे उद्देश आहेत घटनेमध्ये लोकशाहीचा उद्देश नष्ट करण्यासारखंच ठरल, असं आंबेडकरांचं स्टेटमेंट आहे. एक्झामच्या दृष्टीने हा खूप महत्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा. स्वातंत्र्य समतेपासून वेगळं होऊ शकत नाही आणि स्वातंत्र्यापासून समता हरकत घेता येत नाही, असं आंबेडकरांनी सांगितलं. आता समानतेला बंधुतेपासून वेगळे केले जाऊ शकत नाही. म्हणजे स्वातंत्र्यापासून समता, स्वातंत्र्यापासून समतेला वेगळं करत नाही, समतेला बंधुत्वापासून वेगळे केले जाऊ शकत नाही, आणि समतेशिवाय स्वातंत्र्य अनेक लोकांवर मूलभूत लोकांचे वर्चस्व प्रस्थापित करेल. ठीक आहे, म्हणजे स्वातंत्र्याशिवाय समानता वैयक्तिक पुढाकाराला नष्ट करेल. याचा अर्थ असा होता की समतेशिवाय स्वातंत्र्य असेल, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना स्वातंत्र्य पण समानता नसेल तुमच्यामध्ये. काही विशिष्ट विकल लोकांना जर तुम्ही सहकार्य करत असेल सरकार, तर ते विशिष्ट लोक आहेत, हे लोक ह्या असंख्य लोकांवर राज्य करतील, हे मूलभूत लोकच राज्य करतील, असं आंबेडकरांचं म्हणणं होतं. म्हणून समता आणि स्वातंत्र्य आणि काय बंधुता ह्या तिन्ही गोष्टी एकमेकाला लागून असल्याशिवाय पूरक होणार नाही किंवा आपल्या लोकशाहीचं उद्दिष्ट सफल होणार नाही, असं आंबेडकरांचं म्हणणं होतं. हे स्टेटमेंट सगळे आंबेडकरांचे लक्षात ठेवायचं, अत्यंत महत्वाचे ते. ठीक आहे, तसंच सर्वोच्च एक स्टेटमेंट आहे, कधीच 1997 की राज्यघटने भारतीय गणराज्य सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय देणारी समानतावादी सामाजिक व्यवस्था स्थापन करण्याची संकल्पना सादर केली आहे.
हे पण हे जे आपलं सर्वोच्च न्यायालयाचं स्टेटमेंट आहे हे सुद्धा एक्झामच्या दृष्टीने आपल्याला खूप महत्वाचं लक्षात ठेवायचं मित्रांनो. कारण आपण जे पाहतो हे ठीक आहे, आपण जे पाहतोय हे आपल्या लोकशाहीचा प्रश्न खूप महत्वाचा भाग आहे. पुढे रिपब्लिक म्हणजे काय, आपण त्याला गणराज्य किंवा प्रजासत्ताक म्हणतो. लोकशाही राज्यव्यवस्थेचे दोन श्रेणीमध्ये वर्णन केले जाऊ शकते लोकशाहीच्या. एक राजसत्ताक अर्थात राजशाही आणि दुसरं प्रजासत्ताक अर्थात प्रजाशाही. बघा राजशाहीमध्ये राष्ट्रप्रमुख हा वंश परंपरेने चालत आला असतो, उदाहरणार्थ ब्रिटन. आणि प्रजासत्ताक मध्ये हा जो राष्ट्रप्रमुख आहे तो प्रजेने अर्थात लोकांनी निवडला असतो, म्हणजेच त्याला आपण प्रजासत्ताक किंवा गणराज्य म्हणतो, गणराज्य लोकांचं राज्य म्हणतो. ठीक आहे, मन लक्षात ठेवायचं. राजशाहीमध्ये राष्ट्रप्रमुख सामंत राजे किंवा राणी वंशप्रभा पदाचा उपभोग घेत असतात. तो उत्तराधिकारी पद भूषवतो. आता तुम्ही असेल ब्रिटनच्या राजाचे मध्यंतरी झालं होते, राणी मेली तो राजा आला पदावर. ठीक आहे, ब्रिटन मध्ये इथं होतंय. ठीक आहे, पण दुसरीकडे प्रजासत्ताक मध्ये या पद्धतीमध्ये राष्ट्रप्रमुख हा नेहमी तसा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या ठराविक कालावधीसाठी निवडला जातो. उदाहरणार्थ अमेरिका असेल किंवा उदाहरणार्थ भारत असेल. ठीक आहे, लक्षात. मग ही समाजवादी संकल्पना आपली प्रजासत्ताकाची संकल्पना लक्षात ठेवायची. ठीक आहे मित्रांनो, लक्ष 2024 अर्थात 16 जून 2024 यासाठी आपल्याकडे 15 जानेवारी 2024 पासून हे बॅच चालू करण्यात आली. 16 जून 2024 साठी होणारी कंबाईनची पूर्व परीक्षा जवळपास 10,000 प्लस, अर्थात ते आकडा 15,000 काही जाऊ शकतो. PSI 1,000 प्लस, STI 600 प्लस, ASO 8 सब रजिस्ट्रार जवळपास 150 जागा आहेत, म्हणजे 100 प्लस. बाकी लिपिकच्या 7 ते 8,000 जागा येतील, टॅक्सेशनच्या 1000 जागा येतील, एक्साईज सगळ्या जागा आहेत, असं 10% जागा मिळणार आहेत. आणि ही खूप मोठी संधी असणार आहे. आणि त्याच अनुषंगाने काही विद्यार्थ्यांची मागणी सुटी त्यानुसार ब आणि क पूर्व परीक्षा म्हणजेच आपली ग्रुप बी आणि सी ची पूर्व परीक्षेसाठी 16 जून या परीक्षेसाठी आपण ही 120 दिवसांची बॅच चालू केली आहे. ही 120 दिवसांची बॅच आता पण चालू झाली आहे 15 जानेवारी पासून. ठीक आहे, तर या बॅचला जर कोणी इच्छुक मुलं असतील तुमचे मित्रमैत्रिणी, त्यांना नक्कीच या 9604 572804 या नंबरवर कॉन्टॅक्ट करायला सांगा. त्यांना या बॅच बद्दल माहिती सांगा. आणि ही बॅच आहे ही एकदम आपण मेंटरशिप म्हटलं तर चालेल, की प्रत्येक विषयामध्ये प्रत्येक फॅकल्टी एकदम तज्ञ असून प्रत्येक फॅकल्टी तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड शिकवणार आहे आणि तुम्हाला इथं पास होण्याची हमीच आहे थोडक्यात. ठीक आहे, त्यासाठी इंग्रजीसाठी रुचिता मॅडम असतात, नागेश सर गणित बुद्धिमत्ता शिकवतात, अबुज पाटील सर जिओग्राफी शिकवतात, हे विपुल सर आहेत जे इतिहास शिकवतात, भैरव सर आहेत पलीकडे प्रवीण पोटे सर इकॉनॉमिक्स शिकवतात, आणि पलीकडे मी आहे जो मराठी घेतो आणि पॉलिटी घेतो. ठीक आहे, आपण हा आपली ही टीम आहे आणि या पद्धतीने आपण जात आहोत पुढे. तुमचे कोणी मित्र असतील त्यांना नक्कीच कळवा पुढे. ठीक आहे, आणि आपण इथे थांबत आहोत. तत्पूर्वी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा की लेक्चर हे जे आपण भाग पाहिला आपण कशाचा सरनाम, आपण हा अर्धाच भाग पाहिला, अजून अर्धा बाकी आहे आपला. तर हे आतापर्यंत झालं सेशन आपलं कसं होतं हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा आणि आपण थांबूया. ठीक आहे, तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा. मी 2 मिनिटे वेट करतो त्यासाठी, नंतर आपण थांबूया. चला, अक्षता, रेश्मा, राजगुरु, संजय, कमेंट. चला मग थांबूया आपण इथं. थँक्यू, भेटूया आपण नेक्स्ट सेशन मध्ये.